भाई पिंकी, डॉक्टर सूरज कुमार को जल्दी लिया भाई। ओ पिंकी, और डॉक्टर साहब को क्या हुआ? इसने मारा। और क्यों मारा इसको? भाई साहब आपने तो कही डॉक्टर सूरज को मार के जल्दी लिया, मैं जल्दी मार के लाया हूँ जी। और साले मैंने कहा था जल्दी डॉक्टर सूरज कुमार को ले आ। ताऊ जी चल बसे। कौन सी बस्ते है? अबे बस तो नहीं, चल बसे मतलब मर गए। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या मुद्रणालयात हास्यपुस्तिका तयार करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ। त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। सर्वप्रथम महाराष्ट्राचा रोमॅन्टिक चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी, या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद खांडेकर, या सिनेमाचे निर्माते सुनील नारकरजी, रोहन रोहन या नावानं इंडस्ट्री गाजवणारे या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक रोहन प्रधान आणि रोहन गोखले, स्माइल क्वीन प्रार्थना बेहरे, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहेत। त्यांची देखील आवर्जून मी इथे नावं घेऊ इच्छिते। वनिता खरात, चेतना भट, श्याम सुंदर राजपूत, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, नम्रता संभेरा, निखिल बने, प्रभाकर मोरे, या चित्रपटाचा सहलेखक आणि कलाकार प्रथमेश शिवलकर, रोहित माने, हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सुद्धा विशेष भूमिकेत तुम्हाला बघायला मिळणार आणि मी सुद्धा या चित्रपटात। थँक्यू। तर मंडळी, आपल्या चित्रपटाविषयी भरभरून गप्पा मारूया, पण आता वळूया आपल्या प्रहसनाकडे। मंडळी, बायको नांदायला येत नाही म्हणून शामरावांनी आता एक घेतलाय नवीन निर्णय। बघूया आता तरी शामरावांचे दिवस पालटतायत का? तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आपल्या अतरंगी हास्यवीरांना बोलूया। शामराव, अहो बोला आता तुम्हीच काहीतरी। हा, आता काय बोलावं काय कळत नाही बा। कळत नाही म्हणजे? ट्रॅक्टरला का शेतात नुसता उभाच करून ठेवला तर नांगरून होईल का शेत? म्हणजे अरे तुमचा ट्रॅक्टरला का 4 वर्ष एकाच जागे उभा आहे, गांजायला लागलाय खालनं पाकते आता। काय बोलताय? काय माणूस आहे लगा? बायको नांदणच झाली तुमची घरी। हा ना, काय लगा तुम्ही एक आहे का नाही तिथंच जाऊन बसतीया। मिनत्या गेले की 2 दिवस तोंड दाखवणार, परत आईकडे जाणार। आपण काय कमी प्रयत्न केले का आई? सांगा मला, काय हाताला लागले? काहीच लागलं नाही। नाही का नाही? काय शेवटी एकटाच बसलाय का नाही का? या बघा शामराव, तुम्हाला सांगतो, तुम्हाला चांगल्या सोबतीची गरज आहे आणि वासंतीबाईची पण गरज आहे। वासंतीबाई, मी नमस्कार। अगं बाई, नमस्कार नमस्कार। वासंतीबाईंच्या आयुष्यात लय खचून खचून दुःख भरलेलं आहे। असं का? आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे दुःखाचा फार उकिरडाच आहे हो। दुःख अधिक दुःख, सुख सुख सुख। अहो तुम्ही एकत्र यावं, तुम्ही सुखीच होणार विषयच नाही। बरोबर बोलून राहिले तुम्ही, पण कसं आहे, पहिली बायको असताना असं कसं करायचं हो? आहे कुठशे कुठशे मनी वाय दिसून नाही राहिली आतल्या खोलीचे, किचन मध्ये डिबरे घसडून राहिली, काय बोलून राहिला श्याम्या कुठशे? अरे दिसून नाही राहिली पण आहे ना ग ती। अरे पण नावाला असून काय उपयोग आहे का?
आपण तिला सोड चिठ्ठी देऊन टाकू. सोड चिठ्ठी. बरोबर आहे हो, बरोबर आहे. इशे कट करून टाका. हा. ए का झोपला काय? ए अरे भन आहे का? भनी बद्दल बोला की काहीतरी. कशाला आलाय का? कार्यक्रमाला आलाय तुम्ही न काय? हा बोलतो बोला बोला. श्यामराव, श्यामराव. तुम्ही माझ्या ताईशी लग्न करा. तिचा नवरा गेल्यापासून ती एकटीच आहे. नाही सांगितलं मामांनी मला. सॉरी बरं का, पण यांचे मिस्टर कसे गेले हो? चक्कीवर गेले दळणाचा डबा घेऊन, ते आलेच नाहीत परत. म्हणजे तसं तर आधी मी जायची दळण टाकायला चक्कीवर, पण एकदा काय झालं, आमच्या टीव्हीवर की नाही यानाकोंडा पिक्चर लागला होता आणि मला की नाही यानाकोंडा लयच आवडतो. तर मी यासनी म्हणलं तुम्ही जाल का? तर ते म्हणले बरं जातो. आणि मग ते गेले. मग ते गेले की गेलेच ते, परत आलेच नाही. बरं जायचं ते एकट्यानं जायचं ना. दळणाचा डब्बा आणि ज्वारी पण घेऊन गेले. नाही तर काय? तुम्हाला दुःख नेमकं कशाच आहे? ए स्वतःच बघा की, त्यांचं कशाला विचारत आहे? तुम्ही फक्त सांगा ही पसंत आहे का नाही ती. कळलं का शामराव? नाही हे बघा, वासंतीबाईंच्या घरातला दळणाचा डब्याची जागा रिकामी आहे आता. तुमचा डबा जाऊ द्या तिकडे. काय बोलू कळत नाही हो. हो बोला. नाही म्हणजे एखाद्याचा दळणाचा डबा हरवला तर आयुष्यभर कुणी दळण दळायचंच नाही असं नाही होत ना. एवढा मला माझ्या आयुष्याची चक्की घर 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 चालायला हवी. त्याच्यातून फस 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 पीठ यायला हवंय. शामराव, माझ्या आयुष्याच्या चक्कीवर आवाज काढाल का? पटलं मला यांच्या बोलणं. पण काय आहे ना, माझ्या बायकोवर पण माझा जीव आहे हो. तिला फसवल्या होऊन जाईल बुवा, बाकी काय. तसं बॉम्बला अडकलाय आज. काय होईना झालंय का? तुमच्यापेक्षा जास्त मी तिथं राहिलो या. लय जुळवायचा प्रयत्न केला लागा. ती तिच्या आईकडे आहे की नाही, मग ती तुमची नाहीच. काय बोलता तुम्ही? मी ही पसंत आहे का तेवढं सांगा फक्त. मला म्हणजे लग्न करायला आवडेल. त्यात गेलं मनबीर. रेडी आहे मी. डोकं महत्वाचं, डोक्याचा वापर केला पाहिजे. फक्त लग्न करताना आहे ना, माझ्या 2 अटी आहेत. आता काय? कुठल्या अटी? लग्न केल्यानंतर किमान 3 वर्ष तरी माहेरी जायचं नाही. काही पण काळजी करू नका. जिथं माझा धनी तिथंच माझं सासरनी, तिथंच माझं माहेर. वा, मामा. झालं की मग काय विषय? झालं. आणि दुसरी अट अशी आहे की आईने बोलवलं तरी जायचं नाही. आई नाही आम्हाला, म्हणजे लहानपणीच वारली. ए यार, वारली बिचारी. अरे नाही पण मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे. चला दोन्हीकडच्याच मी पसंती आहे. इथं म्हणतो सुपारी फोडूनच टाकू. चालेल, विषयच नाही. आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीरच करतो. इथं लग्न झालंच पाहिजे आता. अरे तुन बाईने उपटी खोपडीने इथं काय करून राहिली तू? कसं बोलतात बघ की, इथं नाही असं काय म्हणता हो? हा, नवऱ्याकडे येणार नाही तू गुणाकडे येणार मग? असं का? गेले 6 महिने हे कांगारूच्या पिल्लू तुमच्या कुशीत काय करत होतं? अहो, असं नका म्हणू. घ्या हो पदरात पुरीला. जाओ पत्रात. बस बसू दे मग. बस आहे आधी बस. पण मला सांगा, अगं नीट बस. हे कोण आहे? ते हे आपलं सासूबाई हे कोण आहे? सांगा. पाहुणे येते. इकडं कोण दिसतंय? गाय कोण आहे? मामा आहे का? मामा मामा सांगू टाक. मामा तुम्ही इथं काय करताय? आणि हे बोलणी करायला आलोय. बोलणी आणि कसली बोलणी? बोलणी कसली बोलणी? सांगा की मी सांगते. ते हे होणार आहेत माझे. ते माझं हे आहे. आणि तुझी हिंमत कशी झाली का हे म्हणायची? तुझी आई चप्पल काढ बाहेर. चप्पल काढ. बोलती बघा. सिडी
सुनी तुले नवरानी एवढे दिवस कुठं खपली होती? काय हो असं बोलत माझ्या गावीच होती ना हो मी. गावी होती मग काय उपयोग आहे? माझ्या आईला बरं नव्हतं, आजारी होती तर मग कधी बरं असतं त्यांना, जेव्हा बघावं तेव्हा अमकं दुखतंय तमकं दुखतंय, ते नाक तर गळातच असतंय. आता तर मग काय दुखत ना, आता दुखत्याला दुखत नाही म्हणणार तर काय म्हण. आहे का मामी आ, मला एक गोष्ट सांगा, आ. गळणार जर वडताच आहे तर जीप कशाला बाहेर काढताय? कशाला करताय? अहो ती सवय झाली आता करायची ते. काय करणार? मामी तुम्ही एक आहे का? तुम्हाला बरं नसतं ना मग ठेवून घ्या सेवा करायला, पोरीला तुमच्याकडेच ठेवून घ्या. आमनं ठरेल शे. काय काय आम्ही सोडचिट्टी देऊन राहिलो हिला. बाबा काय बोलताय हो? नका ना असं बोल, तुम्ही सांगा ना हो. माझी नका ना असं वागू, मी मरून जाईन. तू मरून जाशील. गेली 4 वर्ष मी थोडा थोडा रोज मरतोय, ते नाही दिसत तुला. मग म्हणून काय लगेच सवत आणाल का हो? नका ना असं करू तुम्ही. चालले दादा कशी बोलती मला. निघ म्हणजे काय, आम्ही बाजारात फिरत फिरत ह्यांच्याकडे पाणी प्यायला ना आलोय. ओ मामा तुम्ही बोला ना. मी काय मामा तोडायलाच निघालात काय हो? नका ना असं करू. आहे सांग अरे ना तुमचं गं. जुळवलंच आहे आतापर्यंत, तुम्ही जुळवून गेला त्याला मी तरी काय करणार आहे? ए बी अरे बोल की काय तरी बोल की. मी बोलू? बोला ना तुम्ही बोला ना, असं नका ना करू. ए बोंगाताने गुत्तो पड तू. जेव्हा नाही तेव्हा बोकाड पसरते. इकडे तुमच्याकडे आलं. वासिंती बाई, तुम्ही दिसायला भलत्या भारी आहे. तुमचा आवाज बी गहरा गोड आहे, पण माझ्या मनात सेतू आहे हो. आता ही माझ्या मनात असताना तुमच्याशी लग्न केलं ना तर तुमच्यात पण मी तिलाच पाहिजे. एक नाव सांगा. सेतू 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 सेतू. माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर कशा बाई माझा टाइम खोटी गेला. चुकलं माझे चुकलं. तू कशाला बोलते का यांना? तू इथं कशाला आली मग तोंडवर घेऊन? गप्पा बस, उगाच काही बी बोल नको. हा माणूस मागासपासून लाळ गळतोय माझ्या मागे, आता मोठा ताट झाला. आली मोठी गोड गळ्याची हित, हा आवाज चालतोय. गोड आवाजाची सवय नाही ह्या घराला. मग तुझा भासाडा आवाज आणि तुझा नवरा घेऊन बस तुझ्या कमरेवर. अरे आवाजाचं काही नाहीये, मला या घरात आहे ना फक्त बाईचा आवाज पाहिजे बा, बाकी काही नाही. आता सुचताय काय रे? आता सुचताय तुला बोंडूक तोंड्या? मगासपासून लाळ गाळीत होता माझ्या माग माग, आता शांतपणा करतोय. साळसूतपणाचा आवाज नको. चेहरा तर असा करून ठेवलाय, डोक्यावर जे घालून ठेवलंय आहे तर सरसपाट, वरनं टाकले टोपले. मला शांतपणा शिकव. माझ्या नवऱ्याच्या तकल्यावर हात फिरवायचा अधिकार माझा आहे. फक्त रे. अगं, नाही फिरवला तुझ्या नवऱ्याच्या टाकल्यावर. ऐका ना ऐका. हो दादा दादा दादा. आता चल. चल ग ताळे चल. केलोस चालते का? घालवलोस. सवच कर. तुम्ही माझं नाव घेतलं, मग अजून पण मीच आहे ना तुमच्या मनात. अगं तूच आहे ग. केवढं प्रेम करता हो मायावर. पावसाळ्यात अक्कलपाडा धरण जेवढं भरतं ना तेवढं करतो मी प्रेम. कर्णाचा दरवाजाच उघडाय पाहिजे ते आता नुसतं. मामा हो दादा. काय बोल. अगं बाहेर पण सूर्य कुठून उगवला आज? तू स्वतःहून आली माझ्याकडे, स्वतःहून. नाही तर काय, आमच्या गावामध्ये बिबट्या घुसलाय ना. लागा ती एक लई लागा तारांबळ झाली लागा, महिनाभर नुसती बॉम्ब उमते बिबट्याची. हा का? आता आड बाजूची चित्राबा उचलते ती उचलते, खाटावरली माणसं बी धरून घेऊन जाते अहो ती. हे माणसं मारले ती अहो, काय तुम्हाला सांगू लय अवघड झाले. लय घाबरलो हो आम्ही. होय ना, आता प्रत्येक घरात एक ना एक पुरुष आहे. आमच्या घरात फक्त 2 तरणा ताठ्या बायका, भीती वाटते ना हो. ओ मायो, असं शेका म्हणून आले ते, तुझ्यासाठी नाही आले. अरे जाऊ दे ना माडी, माझ्यासाठी नाही आले, पण माझ्याकडे आली आहे ना ती. आणि संकट आल्यावर आपल्या माणसाकडेच जाऊन जातो ना आपण, है की नाही? बिबट्याचं नाव ऐकलं ना, हा? मला माझ्या सिंहाची आठवण आली. मी शिवे. म्हणलं सिंहाकडे जावं,
आपल्या केसाला बी काय होणार नाही. बरं झालं हेच तू बरं झालं आता तू परत जाऊ नको बरं का. आता तुझा हा सिंह आहे ना रोज त्याला हाव हाव करायचे. जाऊ नको नको तू. हा, नाही जाणार ना. काय जाणार आहे मी पण इथंच राहणार आहे आणि आया पण इथंच राहणार. आई कशाला हा? आई कशाला बाबा. त्या कशाला राहणार आहे आता त्यांच्या गावामध्ये बिबट्या आलाय मग आमच्या गावामध्ये काय अस्वल पाहिजे. अहो काय म्हणता येईन बाई. आमच्या घरात जागा नाही. अहो असं नका करू. मला एवढीशी लादी पण पुरती हो. मला अंगणात ठेवून घ्यावा. मी पानं घेईन अंगावरती. मला नका पाठवू. तुम्ही आहे ना बोलत बसा. चेतो मला कसं मजा होत आहे. तुला कुठे ठेवून कुठे नाही असं झालंय मला. चल माळ्यावर जाऊ. कशाला माळ्यावर. अरे मी जत्रेत जातो ना तर तुझ्यासाठी काही ना काही घेऊन येतो गिफ्ट. तू येत नाही ना मग ते माळ्यावर फेकून देतो तर ते दाखवायचे. काय काय आणलंय. बांगड्या आणल्या हा ते कानातले आणले हा नेकलेस आणले. हा काय करते मसाडे. नाईट गाऊन पण आणलाय. मोगऱ्याच्या गजरा बी आहे. गजरा सुकला असेल ना. अरे सुकू दे ग पण माझ्या प्रेमाचा सुवास अजून बी असेल त्याला. बघा बायकोच्या बैल बघा. असू दे मी बायकोच्या बैल आहे. मी बायकोच्या डुक्कर आहे. बायकोच्या बुबू आहे मी बुबू. पण मला आता सुधरत नाही. आता मी आहे ना 10-12 दिवस सुट्टी टाकणार आहे. उमरा बी दिसला नाही तरी चालेल मला. आता मी तोंड दाखवणार नाही. चल ना आलं बरं काय. कुणाचा फोन आलाय बघ. नानी आहे का? हॅलो ओ थांबा जा. नानीचा फोन. हॅलो असं काय. हा नानी बोल ग. बिबट्या खावला वय. बिबट्या खावला ग. खावला का? कुठं कुठं हा तात्याच्या गोट्याजवळ पकडलं वय. पिंजऱ्यात तात्याच्या गोट्याजवळ. आणि बघायला ठेवणार आहे तू हे गावामध्ये. बरोबर येते मी येते. चल मामा बिबट्या मला बघायचं आहे. बघायचं जाऊया मग गावाला. चल अरे यार तू कुठे चालली. आता तर आली ना तू. बिबट्याला पकडला ना बघून येते लगेच. अरे बिबट्या सोड मी तुला अख्खं जंगल दाखवतो. जंगल टेन्शन नको घेतो. नाही हो. गावातला बिबट्या आहे ना तर म्हणून कौतुक आहे तिला बघायचं. आम्ही नेहमी बघायचो त्याला. तर कधी शेपटी दिसायची डोळे चमकायचे कान दिसायचे. अख्खा मामा बिबट्या अख्खा दिसायचं. जेतू आपण तिकडे गेल्यावर पिरियाला पण बोलवून घेऊ. तिला पण बघायचं होतं ना बिबट्या. आणि मग प्रियाचा चौथा बछडा पण आपल्याला बघायचा आहे ना. अरे बाई तिला ना आरामच मिळत नाही. जावई बापू काय थांबायचं नावच घेत नाही आहे. अरे या जावई बापूला पण थांबायचं नाहीये पण त्याला तुम्ही सुरूच करू देत नाही काही. मी सांगतो बोलतो थांबा हो तुम्ही. आपण पिरियाला बोलून घेऊ म्हणजे ती पण 2-4 दिवस तिथं राहील. नाही ना हाय काय 2-4 दिवसानं काय होणार आहे तेव्हा. आपण चांगलं 4-5 महिने थांबू. मी हाय की. अरे 3 बाईनी सांडा मारू सांडा. आता काय म्हटली तू बिबट्याला बघून येते. आता म्हणते 4 महिने. कसं बोलताय हो. 4 लहान बाळ आहे मग त्याचं केवढं करावं लागतं तुम्हाला नाही माहिती. नाहीच माहित मला माहितीच नाही. तुम्ही मला माहित पडू देत नाही. मला माहिती पडू द्या. मी आले की सांगते सगळं काय काय बाळाचं. तू ऐका ना सासूबाई ऐका ना. तुम्ही एकटा जा ना. जरा हात जातो. येतो काय? चल लवकर ये. तू ऐक ना ग. अरे मी परत एकटा राहून जाईल. त्याला बघून येत. तू अरे थांबणार आहे. सासूबाई आई तू कुठे चालली. चालले मी. कंटाळा आला तुझं तोंड बघून बघून. कंटाळा आला तुझं काम करून करून. चालले मी बिबट्या बघायला. माडी मामा हो मामा तो चक्कीवरचा पिठाचा डब्बा परत येईल का हो. घाल परत चक्कीत त्यो. चांगलं स्थळ आणलं होतं लगा बेन्या. उद्या लग्न झालं असतं. नवी नवरी परवा आली असती घरात. तू काय कामाचं नाहीस. सांगते जरा अरे तू बेन्या. तोंड बी बघू नको माझं तू आता. हो मामा बिमा काय नाही. त्याच्या आला लगा तुझी पुरी आणली तरी वा 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 धमाल परफॉर्मन्स. बॅक टू पॅव्हिलियन. फुल टू धमाल. मजा आली. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसादा मी ती छोटीशी लादी शोधतोय जी वनिताला पुरेल. वा 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 बहारदार.
उत्तम सांघिक सादरीकरण होतं. आणि श्याम्या, तुला आता खानदेशचा सिम्बा असं एक हरकत नाही. क्या बात आहे श्याम्या, वा वा वा, मजा आली. सई. एकदम झाम झूम परफॉर्मन्स होता. श्यामनाथ, आज दृष्ट काढा तुम्ही स्वतःची असं मला वाटतं. फार सुंदर परफॉर्म केलं. मला बाकीच्यांचा माहित नाही, हा चक्कीतला डबा मला परत पाहिजे. रसिका, ब्युटिफुल अटेम्प्ट होता. भाषा पण वेगळी पकडली, जागा सुद्धा मस्त काढल्यास. आणि चेतू, तुझी तर मास्टरी आहे या कॅरेक्टरवरती. आणि तू अशी हक्कानी आलीस. यू टूक द सिरीज बाय स्टॉर्म. आणि वने, हे तर मला खूप आवडतंच, म्हणजे प्रश्नच नाही. त्यामुळे मी खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली गाईज. थँक्यू. मंडळी, एका ऑपरेशन थिएटर मध्ये आता रंगणार आहे एक वाढदिवस सोहळा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा सर्जिकल स्ट्राईक अनुभवण्यासाठी. जो स्ट्राईक घेऊन मंचावर येतात अर्थातच आपले अतरंगी हास्यवीर. माझा ट्युमरचं ऑपरेशन करायला लय त्रास होतोय मला. डॉक्टरला बोलवायला. माझं ट्युमर कदम, थोडी कळ सोसा, कशाला उगाच आरडाओरडा करताय? थोड्या वेळात येतील डॉक्टर. आणि एक काम करता का तोपर्यंत? हे थोडेसे फुगे फुगवा ना, तेवढंच तुमचं लक्ष डायव्हर्ट होईल. घ्या फुगवा. मला काय फुगवायला आले का? अरे कळत कसं नाही, माझं ऑपरेशन आहे ना आज. डॉक्टर कुठं राहिलाय? कन्नमवार नगर विक्रोळीला. सिस्टर, डॉक्टर राहिला कुठं असं नाही विचारले. डॉक्टर कुठं राहिलाय अजून कसा आला नाही वचारा असं विचारते. येतील ते, येतील, येतच असतील. तुम्हाला माहिती आहे ना, आज आमच्या डॉक्टरचा बर्थडे आहे. सिस्टर, अहो तुम्ही कधीपासून फुगे फुगवताय? चला पटापट. बघा ना, एवढंच जमलं मला. गाल दुखायला लागले फुगवून फुगवून. मग एवढंच आहे ना, त्या पेशंटचा ऑक्सिजन मास्क काढून त्या पाईपाला फुगा लावता ना, फचकन फुगला असता. शपथ, हो. आचार्या, हे नाकाला हवा मारून गुदगुल्या करण्यासाठी ठेवलंय. अरे वचारे, हे नाही लावलं तर मी मरीन ना, मला दम लागतोय ना. एकदम टेन्शन घेऊ नका, मला माहितीये तुमचं दुखतंय. पण एक काम करा, आता आम्ही हे बघा, हे हॅपी बर्थडेच आम्ही इथे बांधणार आहोत ना, तर आम्हाला थोडी थोडी मदत करा तुम्ही. काय? अरे मी कशी मदत करणार वाचारे? तुम्हाला कळत कसं ना, फालतू ओरडू नका, तुम्हालाच त्रास होतोय. ओरडू नका. तुम्हाला म्हंटल ना, आमचे डॉक्टर पीपी सर, त्यांचा आज बर्थडे आणि आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचंय. अरे वाचाऱ्यानो, यम तिकडे मला सरप्राईज करायला थांबलाय. तुम्हाला कळत कसं या सिस्टर, हे पटापट बांधूया. डॉक्टर कधी येतील? येतील, येतील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. काय बने, कसं काय? मस्त मस्त. सिस्टर, हो? अरे झाली का नाही तयारी लागा? काय चालू आहे ना? एकदम जोरदार झालं. हे कुणाचा टीडी बिअर झोपावलाय? मला माहित नव्हतं तुम्ही आहे ते. सॉरी सॉरी. अरे ऑपरेशन आहे ना माझा. मग? डॉक्टर कुठे राहिलाय? विक्रोळीला. आधी विक्रोळीला राहायचं ती, आता इथं जवळ मागाठाण्याला आली ती. अरे वचाऱ्यानो, डॉक्टर राहिला कुठं असं नाही विचारत आहे मी. डॉक्टर कुठं राहिला अजून कसं आलं नाही ते बने, डॉक्टर कुठं आहे? काय माहित, अजून आलेच नाही डॉक्टर. अरे काय लगा, बड्डे आहे डॉक्टर. सरप्राईज आहे. सरप्राईज. एक आणलाय केक. कुठला कुठला फ्लेवर आहे? ते बाई चॉकलेट. केक बाय चॉकलेट, सराचं फेवरेट फ्लेवर. माझा पण फेवरेट, डेट बाय चॉकलेट. लपवायचं कुठं? लपवायचं कुठं? इथे चादरीतलं पण आहे. हा, लपवा. चालेल.
तुमच्या हॉस्पिटलमध्ये सॅटरडे नाईट एन्जॉय करायला आले ह्याच्यात बापरे. ठेवा की ठेवा की चादरीत कोण आहे दुसरी एकटंच आहे की ठेवा की. अरे नाही रे ताराच होतो ना कुठे ठेवा तुम्ही काय एवढं आहे तेव्हा इथं बघा बघा इथं बाजूला जागा आहे, इथं ठेवतोय. अरे नका रे. हे नीट नीट ठेवतोय बघा या बघा इथं ठेवतोय. अरे ऐका ना रे. या बघा वरनं हात असा ठेवायचा इथं मग नीट हात असा ठेवायचा हात हा केक चांबडला नाही पाहिजे हा व्यवस्थित. आणि ही मेणबत्ती बी ठेवू का इथं. अरे मेणबत्ती ठेवला खिचत वाचारे काय अडचण आहे इथं जागा आहे का. एकत्र एकत्र ठेवतो. अरे नको ना. इथं ठेवली की हात सरळ करा आकाश ठेवा. इथं ठेवली हा नीट नीट ठेवा. अरे येरे झाले का यार तुम्ही लोक. ए बने कॉन्ट्रीब्युशन काढलं का नाही. सगळ्यांनी दिलंय यांनी फक्त दिले नाही पैसे. का बरं कॉन्ट्रीब्युशन का नाही दिलं. कॉन्ट्रीब्युशन माझा काय संबंध वाचाऱ्यांनो. हॉस्पिटल मध्ये पेशंट महत्वाचा असतोय कॉन्ट्री द्या. अरे पण वाचाऱ्या कोण कुठला डॉक्टर मी त्याला ओळखतच नाही तर मी कसा देऊ त्याला. आणि डॉक्टर आले आणि ते बोलले हा कोण कुठला पेशंट मी याला ओळखत नाही मला ऑपरेशन करायचं नाही चालेल तुम्हाला चालेल का नाही ना मग त्या कॉन्ट्रीब्युशन द्या चला काढा कॉन्ट्री काढा कॉन्ट्री काढा. पॅन्ट लटकवले त्याच्या खिशातून घ्या. किती द्यायचे. 1400 रुपये. काय करताय. अहो बर्थडे कोणाचा आहे आज. बर्थडे कोणाचा आहे. मेन डॉक्टर त्यांचा बर्थडे आहे हा, ना. त्याचा आहे. जो माणूस तुम्हाला पुनर्जन्म देणार त्या माणसाचा बर्थडे तुम्ही कॉन्ट्री किती देणार. 200 रुपये चौदाचे घ्या. घेतो मी. 1400 रुपये घेतो. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे ना क्रेझी आहे क्रेझी आहे. हॅपी बर्थडे डॉक्टर. थँक्यू माने माने हॅपी बर्थडे डॉक्टर. थँक्यू बने बने थँक्यू हॅपी बर्थडे थँक्यू सिस्टर. डॉक्टर बर्थडे आज कुठं बसायचं मग. माने यार अरे हे बेवड्यानो कुठं बसायचं आधी ऑपरेशन करा मग बसायचं ठरवा ना. कुठं बसायचं काय. काका काका सगळं होणार. डोंट वरी सगळंच्या सगळं होणार. पण आधी आज बर्थडे तर मला विश तर करा काका. हॅपी बर्थडे वाचाऱ्या. थँक्स. आणि गेस्ट करा मी किती वर्षांचा झालोय. डॉग तुम्ही किती वर्षांचे झालं मला माहिती नाहीये पण तुम्ही अजूनही चार्मिंग दिसता. सिस्टर तुम्ही लाजलात ना की तुमचे गाल जास्त गुलाबी आहेत की तुमचा ड्रेस ते कळत नाही हा? अरे डॉक्टर सिस्टर बोलतोस ना वाचाड्या. लड करतोस तिच्याशी. अरे तरी लाज वाटू दे वाचाऱ्या. डोंट वरी तुम्ही प्रेशर घेऊ नका. मी तिला सिस्टर म्हणत असलो फ्लर्ट करत असलो तरी तुमचं काम व्यवस्थित होणार. तुमचा अपेंडिक्स मी 15 मिनिटात बाहेर काढतो. अपेंडिक्स नाही झालंय मला ट्यूमर झालाय. ट्यूमर. आय मीन तेच मला तेच म्हणायचं होतं की जर मी अपेंडिक्स 15 मिनिटात बाहेर काढू शकतो तर ट्यूमर मी किती मिनिटात बाहेर काढेन गेस करा. रोज येतोय वाचाड्या ट्यूमर काढायला इकडे गेस करा काय. अरे मला दुखतोय ना रे त्रास होतोय ना तो. आणि सर घ्यायचं का कापायला. विषय आहे का कापलंच पाहिजे का आता. डॉक्टर डोळं बंद करून कापायचा. ओके इकडे या बसा इकडे. पहिलं डोळं बंद करा. ओके. नो चीटिंग हा डॉक्टर मी आले डोळे बंद करायला. बने काढा केक काढा बाहेर. केक अरे वाचाडा थांब. नाडी सोडशील वाचाड्या. केक पाहिजे ना. केक थांब ना मला सांग ना वाचाड्या. झालं काढला केक काढला बघायचं नाही बघायचं, चष्मातनं नाही बघायचं. काढलं. आता मेणबत्ती का विसरलो. मेणबत्तीच विसरलो. मेणबत्ती मी देतो वाचाड्या. ट्यूमर फोडशील वाचाड्या. मेणबत्ती डॉक्टर. ए आता उघडा उघडू उघडा की आता. घंटा यार
अरे यार काय वेगळं सरप्राईज देता यार, मला कळलंच नाही तुम्ही केक आणि मेणबत्ती आणली यार. अरे वसाड्या, डॉक्टर म्हणून तो भिकारडे आहेच, पण ऍक्टर म्हणून पण थर्ड क्लास आहे वसाड्या. अरे डोळे बंद केले होते ना, कान उघडे होते ना वसाड्या. किती ओव्हर ऍक्टिंग करशील. तो कपाटाचा ड्रावर जरा सीधा कर वसाड्या. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. बार का टूमर बस तुका जरा डॉक्टर आहे काय बोलतेस होय. अरे मग ते कसं करतं ते डॉक्टरचं कापाना पचकन भरकन करून टाका ना यार. करायचं डोंट वरी, आम्ही लगेच तुम्हाला उरकून घेतो, कारण मला घरी जेवायला पण जायचं ना. डोंट वरी, आपण सगळं व्यवस्थित करणार आहोत. ओके अरे काय उरकून घ्यावर शिस्तीत करा ना, पैसे दिलेत ना यार. ओके ओके, आपण एक काम करूया, आपण पेशंटला कापायला घेऊया. डॉक्टर माझ्याकडे एक इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. आपण पेशंटला कापणार आहोत ना, मग त्याच्या आधी त्याच्याबरोबर केक पण कापला पाहिजे ना. कदम कदम 5 मिनिटं अजिबात श्वास घेऊ नका, पोट एकदम सपाट करा. अरे कच्चा टेबलावर ठेवणार आहे, तुम्हाला काय अक्कल आहे करा टेबलावर ठेव. नाही नाही, ही आमची इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. एक पडला नाही पाहिजे, असं पकडा, हाताने पकडा. डॉक. हे असं पोटावरती, क्या बात आहे यार. नाही आणि 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 मला फिन्स्टा लाईव्ह पण करायचं. ओके हॅलो पीपल, बिफोर कटिंग आवर पेशंट लेट्स कट द केक. एक मिनिट डॉक्टर काय झालं माने? आधी उकाना घ्या. अरे यार माने यार, आता वसाड्या ज्युनियर लग्नाला आलायस तू? अरे नाही इकडे. तुझ्या बापाने केक कापायच्या आधी उकाला घेतला होता. अरे कोण आहेस तू? डॉक्टर आहेस ना वसाड्या, जरा वाग ना तसा. ठीक आहे आता केक कापायचा का आपण? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे पीपी. मी भरा ओके वाजव बडा. थँक्यू. चला आता सगळं झालेलं आहे. हॅलो हॅलो, मला भरवा ना, मी पण कॉन्ट्री दिले. हे बघा मिस्टर पेशंट, तुमचं आता ऑपरेशन आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला काही भरवू शकत नाही. एक काम करा ना, पटकन माझी सर्जरी करा. सर्जरी तुम्ही मगासपासून करताय. सर्जरी केलं तरी सर जरी आमचे डॉक्टर असले तरी आज ते बर्थडे बॉय आहेत. सर्जरी हाऊस इट. थांबा रे थांबा. माझा ट्युमर नंतर काढा, आधी ह्यांचा ह्युमर बाहेर काढा. सकाळपासून जुलवी करून कॉमेडी करते वासाडी. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. आपलं केक कटिंग झालेलं आहे. Yes, तर आता आपण पेशंटला कापायला घेऊया. अरे काय रे, चला यांना ओटी मध्ये घेऊन चला. पीपी मेरे भाई, पीपी भाई, अरे हॅपी बर्थडे पीपी. अरे यार स्वप्नील दादा, तू तर ना सरप्राईजच करतो यार. अरे यार, इकडे कसं काय यार? अरे मी सईला भेटायला आलतो. म्हटलं तुला भेटतो. म्हणजे तुम्ही प्रमोशन करायला नाही आलात? कारण तेच आहे, तिला असं सांगितलं की तिला भेटायला आलो. ए पोरांनो इकडे या. येस हे ऑपरेशन थिएटर आहे, पृथ्वी थिएटर नाही वाचाऱ्यांनो. सगळे मित्र एकत्र भेटायची जागा आहे काही वाचाऱ्यांनो. क्या बात आहे यार, लाईव्ह डॉल, एवढं मोठं बर्थडे गिफ्ट. अरे नाही लाईव्ह डॉल नाही यार स्वप्नील दादा, एक जस्ट बेसिक पेशंट आहे. अच्छा. हा, त्याला लगेच कापणार आणि मोकळं करणार आम्ही. बाकी काय? अरे पण केक यार, अरे आधी केक कापला पाहिजे यार. यार स्वप्नील दादा, आता एक कापला. नाही आधी उघड. ओके. कुठे कापूया? अरे यांच्या बोटावर. चालेल. वाटर कापू वाटर. आमची सिस्टर आहे ना, सिस्टरने एक युनिक आयडिया काढलेली आहे पोटावर केक अच्छा. कापायची. अरे वा भारी 5 मिनिटं श्वास घेऊ एक नका. मिनिट, जरा पोट हे करा. जरा केक मस्त. चल काप. कापतो काही प्रॉब्लेम नाहीये. बारकी आहे, पोटवर खाली करू नको की. मागाचा व्हिडिओ खराब झालाय, सपाट ठेव की पोट. सपाट ठेव. नीट पकडा. अरे हा डॉक्टर रेडी. रेडी ओके एव्हरीबडी. हॅपी बर्थडे टू यू,
अरे तू केक. अरे वा फरसाण केक का राजू तू ना सरप्राईज करते जसं स्वप्नील दादाने केलं ना तसं तू पण सरप्राईज केलं मी एकदम चिकी होऊन झालो यार. अरे यार बे, तुझा म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करायला पाहिजे. ओके आपण हा पण केक कापत पण ठेवायचा कुठे? इकडे ठेवूया सेम माझी युनिक आयडिया असेल. हा इथे असं ठेव असं इथे ठेव. ओके ए बारक्या तिसरा केक पण घे. सरळ पाठ पीपीस ना. It's your birthday! माहिती होतं. अरे तू यार तू पण सरप्राईज केलं म्हणजे यार घे हा पण अजून एक केक. अरे आता हा कुठे ठेवायचा? आपल्या जागी. अरे पैसे अरे तिकडे या ना सगळे घे ना. इथं दुसरा बॉक्स कुठे तो पण घेऊन सगळे ठेवा सगळे ओके ओके. काका हलू नका काका 2 मिनिटं हलू नका. रेडी मी Ready, केक कापू. ready. ओके पैसा दादा यार सरप्राईज वर सरप्राईज. अरे यार तू पण केक आणलाय. येस ओके एक मिनिट थांब कुठे इकडे डॉक्टर मागे मला जागा दिसले. मस्त टेबल आहे रे चला घ्या. ओके ओके. अरे वसाऱ्यानो एक काम करा 4 लोकांनी मला खांदे द्या आणि माझ्या तिरडीवरती हे सगळे केक ठेवा. या वसाड्याला चिडीवर जाऊन केक कापायला सांगा. वसाडे काय अरे यार ही सच अ फनी गाय. इंटरेस्टिंग आहे माणूस. एकदम इंटरेस्टिंग आहे माणूस. ऐक मी काय म्हणतो स्वप्नील दादा आता आपण सगळे इकडे आलेलोच आहोत ना. तर सेलिब्रेशन झालं पाहिजे. सेलिब्रेशन पाहिजे. आता हे ऑपरेशन कधी पण होईल. कधी होईल सेलिब्रेशन झालं पाहिजे. ह्याचा बर्थडे त्याचा डान्स व्हायला पाहिजे. चालेल. डान्स व्हायला पाहिजे. डॉक्टर त्यांना पण घेऊया. ओके काका या पेशंटला कट व्हायच्या आधी डान्स तर झाला पाहिजे. काका या प्लीज या. मस्त नसतात या इंटरेस्टिंग नसतात. आम्ही अरे नाचत मला सांग कसं करायचं माहिती ना आकाश. काका ही तुमची फॅन आहे. अरे बाई काय ते लवकर का नुसती धाकतेच काय करायला. वा 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 कहर परफॉर्मन्स. वा बर्थडे पीपीचा होता पण आज आम्ही खऱ्या अर्थानं अरुणदांचे पंच सेलिब्रेट केले. वा अरुणदा सुपर. बघूया हासरसे काय म्हणतात. प्रसाद दा तुझ्याकडे हे आहे केक आहे. नाही तरी पण जाऊया. क्या बात आहे यार क्या बात आहे. अरुण बसल्या जागी जे स्किट उभं केलंस ना तू ओ हो खतरनाक. म्हणजे ते जे वाक्य ना तू माणूस म्हणून भिकारडा आहेस पण नट म्हणून तितकाच नीच आहेस की थर्ड क्लास आहेस वॉट एव्हर. ते तुझ्या बाबतीत बोलायचं तर माणूस म्हणून तू भिकारडा नाही तू कमालीचा श्रीमंत आहेसच पण नट म्हणूनही तू ज्या श्रीमंतीवर पोचत चाललायस हळूहळू. आहा म्हणजे अशी ओरबाडून घ्यावीशी वाटते ती श्रीमंती तुझ्याकडून. क्लास अरुण क्लास. म्हणजे मी कुणाला कमी लेखत नाहीये पण हा परफॉर्मन्स या वास्तूतला दुसरा कोणीही माणूस करू शकत नाही. ओनली अरुण कदम. आणि ते वाक्य जर नटसम्राटच्या वाक्यामधल्या चालीवर घेतलं असेल तर त्या न्यायाने तुला नटसम्राटच्या चालीवर स्किटसम्राट अशी पदवी द्यायला हरकत. मस्त मस्त अरुण खतरनाक. म्हणजे आहा
खूप दीर्घकाळ स्मरणात राहील असा हा परफॉर्मन्स आहे मित्रा. देव तुला उदंड आयुष्य देव. बाकी सगळ्यांची पण तितकीच उत्तम साथ. मजा आली आणि हॅपी बर्थडे. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. तुमच्या चौघांची एवढी साथ नसती तगडी तर अरुण दादा एवढं छान परफॉर्म करू शकले नसते. मला असं वाटतं इट्स ऑलवेज अ टीम वर्क आणि यू गायज वर अ ग्रेट टीम. बट यू स्टोल द शो अरुण दादा. अद्वितीय अशक्य आहात तुम्ही आणि तुमच्यासारखे तुम्हीच. सॅल्यूट आहे तुम्हाला. महाबळेश्वरी सॅल्यूट तुम्हाला. मजा आली. मंडळी, एक हुशार नवरा आई आणि बायकोच्या भांडणाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेऊ पाहतोय. बघूया त्यात तो यशस्वी होतोय का तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. हा बने बोल. है नाही रे, आत्ता मी जस्ट घरी पोचतोय. मी अजून हे बघ दारात आहे मी. आत्ता कठीण आहे रे. बने बने संजय लीला भन्सालींचा वाढदिवस आहे. हे काय कारण आहे का बसायचं मला सांग? काहीच. अरे काल आपण जॉर्ज वॉशिंग्टनचा वाढदिवस होता म्हणून बसलो होतो की नाही. आता उद्या परत डॅनी डॅन्झोम्पांचा वाढदिवस आहे म्हणून परत बसायचंच आहे. तर आता आज गॅप हवा. बरोबर आहे, हम दिल दे चुके सनम साठी आपण बसलं पाहिजे. बरोबर आहे. तडप तडपकेनी आपला उगाच नाव काढलंस तू. ठीक आहे, ऐक येतो मी. फक्त प्रार्थना कर माझ्या अर्धांगिनीचं आणि माझ्या मातोश्रींचं महायुद्ध सुरू असू दे आतमध्ये. म्हणजे कसं कंटाळा आलाय रे तुमचा असं म्हणून मला निघता येतं पटकन. हा भाई अरे म्हणजे आंखो की अरे लागणार ना बाबा आज तर. हो मंदारला फोन कर. बाय 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 बाय. काय ग अगं काय 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 झालंय काय आज? या घरात काय होणार आहे माझ्याबाबत? अरे बापरे, माझ्याशिवाय कोण उलटून बोललाय तुला या घरात? गेस कर. आई? काय गेस केलंस रे लगेच? वा 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 वा. आईच. काय बोलली नाहीस तू आईला? सवय झाली आहे मला. ऐकून घ्यायचं एका कानाने, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असं ठरवलंय मी आता. हेच मला आवडत नाही. म्हणजे तू बोललं पाहिजेस आईशी, थेट बोललं पाहिजेस. तुला जर नाही पटलंय तर बोल, संपव. काय होतं ना, तू ते मनात ठेवतेस आणि मग रात्री बेडरूम मध्ये एका कानात मच्छर आणि एका कानात तू. कंटाळा येतो का मला खरंच. तू बोललास तर मग त्या पण तसंच बोलतात मला. मग मी ऐकून घ्यायचं, फक्त एवढाच पर्याय उरतो माझ्याकडे. हेच माझ्याशी जे बोलतेस ना ते तिला बोल. बघ, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो हे लक्षात ठेव. आणि तू बोललं पाहिजेस म्हणजे असं मला वाटतं. बाकी इट्स युअर कॉल. पण मला प्लीज ना त्रास देऊ नका. मी खरंच बोललं पाहिजे. मला असं वाटतं तू बोललं पाहिजेस, मनात काही ठेवलं नाही पाहिजेस. पण तुझ्यावर आहे सगळं. मी कोण आहे तुला सांगणार? मी कोण आहे? लगेच बोलू? हा बोल. म्हणजे तुला आत्ता वाटतंय ना, लगेच बोल. वेळ घालवूच नकोस असं मला वाटतं. आई बाहेर या. आई बाहेर या. आई बाहेर या, मला बोलायचंय. चला आरडा ओरडा करते काय कळत नाही. आत येऊन बोल. काय ग? मी भाजी अशी अय्या बाळा आलास तू? कधी आलास? काय झालं? तू एकदम ओरडलीस तर असं काय झालं? मला बाळाला बघून स्वर बदललात ना आई. तुम्ही असं नका करू. बाळा शाळाशी बोलायला बोलवलंच नाहीये मी तुम्हाला. असं का बोलते? याच्या पुढे मी तुमचे टोमणे सहन करणार नाही हे सांगायला बोलवलंय. मला तर येतही नाही टोमणे मारता. ही काय बोलते रे? असं का बोलते ही? आई, टोमणे मारण्याची स्पर्धा असती ना तर पहिल्या आला असतात तुम्ही. टोमणे मारण्याने डाग लागले असते ना तर आतापर्यंत मी बिबट्या झाले असते. इतके टोमणे मारता तुम्ही मला. बापरे, अशी का बोलते रे ही? मला मग किती करतायत बघितलंस ना, किती करतायत. आज काय झालं सांगू?
मी ओरडू नकोस ना माझ्यावर. मी सांगते माझ्या बाळाला. तू सांगायची गरज नाहीये काही. बरं झालं स्वतःची चूक स्वतःच सांगतायत. चांगलं झालं. बाळा सांगते, ती ओरडते माझ्यावर. पण ऐक ना बाळा, तुला माहितीये ना मला काळ्या मसाल्याचा केवढा त्रास होतो. तुला रात्रभर झोप लागत नाही, जळजळ होते, ऍसिडिटी होते, माहितीये ना तुला बाळा. हा, ही मुद्दामून एवढा काळा मसाला घालते रे भाजी. एवढा घालते. नाही घालत. एवढा घालते. घालतेस ना. जरा विचार करा आणि मग बोला. काय बोलतोय, मेंदू पर्यंत पोहोचतोय ना माझ्या तुमचा? वाईटावर टपली आहेस तू. बरोबर एवढा मसाला घालतेस, मला त्रास होतो. एवढा मसाला भाजीत घातला तर भाजी काय होईल? नरड्याखाली उतरेल का भाजी तुमच्या? तेच हवंय ना तुला. खरं तर तुला तेच हवंय म्हणून तू करतेस हे असं सगळं. बोलताय तुम्ही. एवढा मसाला अति करतात रे या. तू अति करतेस, कळलं ना. अति करू नकोस. काय हिने काय केलं माहितीये, हिने ना काळा मसाला घातला ना एवढा. मी फक्त काय केलं माहितीये, मी फोनवर जराशी गंमत केली हिची. तर ही जराशी गंमत केली काय यांनी. गंमत केली? मी सांगते ना तुला, तुझ्या आत्याला फोन लावला यांनी. त्यांना सांगितलं काळ्या पाड्याची शिक्षा जेवतीये मी. मी इतकं वाईट जेवण करते का ओंकार? वाईट नाही. पोट चाटून चाटून जेवतोस ना रे तू. मी करते ना तुमचा गोडा मसाला ऍडजस्ट करते ना. ऍडजस्ट करते म्हणजे आता सासरी आली आहेस, इथे तसंच होतं जेवण, तर ऍडजस्ट करते तर बोलून का दाखवते ही अशी बाई. आणि तू नुसती ऍडजस्ट नाही करत, तू ना कोपऱ्यात जाऊन आईशी काय काय बोलतेस ना मला बरोबर माहितीये. या घरात प्रायव्हसीच राहिली नाहीये. माझ्या आई बरोबर बोलते ते सुद्धा ऐकायला येतात या गपचूप. ऐकायला येत नाही, कान आहेत ना, त्याच्यानी ऐकू येतं. आमच्या घराण्यात सगळ्यांचे तीक्ष्ण कान आहेत. खुट्ट झालं ना तरी बरोबर ऐकायला येतं. माझ्या आईचा फोन आला तेव्हाच बरं ऐकायला येतं तुम्हाला. अरे कंटाळा आलाय यार माझा तुम्हाला. कंटाळा आलाय मला. नको यार, नको. नका करू हे असलं काही. प्लीज प्लीज. काय ते डोकी आपताय एकमेकांची आणि ना वाट लावून टाका माझ्या घराची. मी नाही. हातून ना कधी एकदा बाहेर पडतोय आणि ऑफिस मधनं घरी यावंसं वाटत नाही तुमच्यामुळे. हा मी निघालो. नाही नको. नाही असं नाही करायचं. असं नाही करायचं. हे बघ, तू आत्ता ऑफिस मधनं आलायस, एवढा दमलायस, हातपाय पण नाही धुतलेस तू, केवढा दमला असशील. असं नाही जायचं बाळा. पाणी आण बाळा, पाणी आण ना त्याच्यासाठी. तुम्ही आणा ना, मी बोलते माझ्या नवऱ्याशी. पाणी आण, मला माझ्या मुलाशी बोलायचंय. तुम्ही आणा. ऐक माझं. तुम्ही आणा. पाणी आण. तुम्ही आणा. हा मी निघालो. हा मी निघालो काय सारखं सारखं. हा मी निघालो. नाही घालू नको. नाही. असं नको करू. असं नको. सारखं रागू नको. चिडचिड करू नको. आता तू बोललास ना त्यांच्याशी. काय बोलला? मी बोललो की मला कंटाळा आला यार तुमचा. अरे बाळा, एवढा त्रास होतो ना मला. खरंच कुठेतरी थेरपी घ्यावीशी वाटते आता. एवढा त्रास होतो कोणाक. हा मी निघालो. नाही आता मी गप्पा बसणार बाळा. मी काहीच बोलणार नाही. मी गप्पा बसणार. देवा, मी काही चुकीचं बोलले ना तर 2 थोबाडीत मार माझ्या. देवानेच मारायला पाहिजे का आई? तू मारणार आहेस का मग? मी कुठे असं म्हणाले. अगं बाई, तुझ्या म्हणण्याचा रोख तोच होता ना. पण नाही आई, मी कसं चेहऱ्यावर direct फक्त स्माईल आहे. चेहऱ्यावर फक्त स्माईल आहे. आतमध्ये धुसफुसच आहे. कळलं का तुमच्या? नाही. हा ऐका, हा जो वॉल्कॅनो फुटणार आहे ना कधी ना कधी, तेव्हा फुटू द्या. मला त्या लाव्यामध्ये ना जाळायचं नाहीये. आम्ही प्रेमाने. हा मी निघालो. नाही बाळा, आम्ही प्रेमाने वागतो ना रे. नाही काय सारखं काय आहे तू, दे इकडे ते. नाही नको ठेव. का उगाच सर, आम्ही नाही भांडत ना. नाही भांडत. तुम्ही थांबा जरा. हा ऐका, मी नाही भांडत. तुम्ही चिडचिड करून घेऊ नका. कामावर ना आलात ना तुम्ही आता. मी नाही मी नाही भांडत मी तुमच्याशी. पण नाही भांडत तुझ्याशी. तू आपण कशी- एकदम छान राहू. ऐका ना, मी ना मस्त तिखट मसाल्याचं जेवण केलंय तुमच्यासाठी. तुला आवडतं ना जेवण? आवडतं ना तुला. मी लगेच घेऊन येते. हा आई. थांब मी येते ना मदतीला येते. अगं अशी काय करते आम्ही नको मिळून. नको नको नको. मदतीला काय तुम्ही केवढ्या थकता. बस अगं दिवसभर राबत असतेस तू केवढी. मला मदत करू दे ना थोडी तुझी. नाही हो नाही. तुम्ही काम करायचं नाही. वय झालंय तुमचं. बसा. माझा हट्ट आहे. बाई मीच करणार आज सगळं. बाई मीच करणार. अशी करते बघ, अशी करते. एवढी लाडाची आहे ना, सगळी कामं करते दिवसभर. मला एक काम करू देत नाही. बसवून ठेवते. बाई तुम्ही काही करू नका, तुमचं वय झालंय. प्रेम प्रेम नुसतं प्रेम. भांडणार नाही म्हणजे तुम्ही आज? मला खरंच कळत नाही आई. तू नमतं का घेतेस मला खरंच माहित नाही. उगाच तुझी शस्त्र टाकतेस आई. नाही नाही नाही
नाही असं नाही. अरे बाळा तुला तुला त्रास होतो ना म्हणून मी नाही. हे बघ, आईच्या काळजाला अजून काय हवं? आई 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 नाही ग. तुम्ही दोघं भांडता त्याचा त्रास नाही होत मला आई. तुला तिच्या समोर काही बोलता येत नाही ना ह्याचा मला खूप त्रास होतो. काल आलेली ही पोर आणि तुला खरंच कशी वागायचीस बाबांशी आठव जरा. आठव. कुठे गेली ती आई? या इकडे. कुठे गेली ती आई? अजय अशा वागण्यामुळे तू माझ्या बरोबर बाबा दादा बरोबर राहतोय आता. वर राहायचा दादा बाबांनी विकायला लावला वरचा फ्लॅट आणि विरारला गेला तो बिचारा. आठवण ती वो माँ किधर है? वो हुनर किधर है यार? मग अरे ती पुष्पी पाहिजे ना. झुकेगी नाही साली पाहिजे ना अशी वाली. याही पाहिजे यार. बघ तू माझ्यासाठी म्हणून चुप राहत असशील तर प्लीज राहू नकोस. मला असं वाटतं तू तू ती वाली दाखवली पाहिजेस. भांडलं तर फक्त मला भीती वाटते तू चिडशील. मला त्रास होतो तू भांडली नाहीस तर. भांडणं 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 काय बोलताय? मान ताटा बिटा मान. काय फरशीवर जेऊ का आता मी यार सुगंधा? नाही सॉरी आई आई ओ जा जरा ताट आणा जा. नोकर आहे तुझी? ताटण की जरा ताटण. ही काय पद्धत आहे बोलण्याची सासूशी? ही काय पद्धत आहे बोलण्याची सासूशी? आता असं बोल ताटण असं बोलले मी. नाही आणणार. जा काय करशील? बोलले ना ताटण. नाही आणणार. मला सांगणारी काय कामं करायची? अरे 2 मिनिटं उठलं मी. ते गरम आहे म्हणून फक्त मी भाजी आणली चपाती आणलं ताट आणायला हला ना जरा. कधी करणार? गरम आहे ना तर मग आधी ताटं आणायची आणि मग ते आणायचं नाही तर गार होता. अक्कल वापर जरा. मी माझी अक्कल वापरतेच. तुम्ही जी इतकी वर्ष इथे साठवून ठेवली आहेत ना ती कधीतरी वापरा. स्वतःच्या आईशी अशी बोलतेस का ग? काय संस्कार केलेत बघ आई वडिलांनी. कंटाळा यार मला तुमचा यार. मला कंटाळा आलाय खरं. एक काम करा ना तुम्ही ना तलवारी आणा रक्तपात करा घरात आता प्लीज. एवढंच बाकी आहे. हा मी निघालो. बाळा बाळा अरे तू बोललास हॅलो. काय बोललास? तू म्हणालास ना. मी हेच बोललो की त्रास होतो मला तुमचा. आता फक्त अणुबॉम्ब न्यूक्लिअर बॉम्ब मिसाईल आणायच्या बाकी राहिलेत आता या घरात. नाही मला ना क्षमा करा. मी निघतो. मी निघतो. तू ते काढ बाई. ते काढ तू काढ. मला नाही तू ही अशीच वागते. तिला कळत नाही कसं वागायचं म्हणून फक्त मी प्रयत्न करत असते. तुला माहितीये ना मी कशी होते. हो 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 हो. त्यांनी ताट नाही आणली म्हणून काय झालं? माझं जास्त प्रेम आहे. मी ताट आणणार तुझ्या. माझ्या बरोबर माझं जास्त प्रेम आहे. मी ताटा आणीन. मी ताटं आणीन. नका ना त्यापेक्षा मी बाहेर जातो ना. हॅलो. हा अरे नाही निघतोय पण ना मला पॉइंट नाही मिळत आहे. मी आधीच ओरडतोय किंवा नंतरच ओरडतोय खूप असं होत आहे. करेक्ट पॉइंट मिळाला ना की बरोबर त्यांचा असा पिकेला गेला ना वाद असा असं असेल ना तेव्हा मी बरोबर घुसतो. म्हणजे त्यांना गिल्ट पण मिळेल आणि मी लगेच निघेन पण. आलो मला 5 मिनिटं दे. होईलच त्यांचा वाद. 5 मिनिटं दे. ये बाळा या आई. हळूहळू. पायरी आहे सांभाळू नाही. आई ग दिसलीच नाही. हळूहळू हळू पडशील. मी धरू का? हो द्या. धर ग माझा तोलच जायला लागलाय. काळजी घ्या स्वतःची आई. कुठे ठेवशील? अरे बापरे. आई जरा हे धरा ना. हळू धरा लागेल. नाही नीट धरते. मी हे इथे ठेवते. अगं एकटी कुठे ठेवशील? थांब जरा. कंबर दुखेल ना तुझी. असं काय करता? माझी कस इकडून धर बरं. तुम्ही जास्त वापरू. मी नाही. मी बघ मी असं वागते. हळू हळू सावकाश. दोन्ही हातांनी धरा. आरामात. एक पाऊल ने. आरामात. प्लॅस्टिकचं आहे ते. दोघींनी फूक मारली तरी येईल. बसा या बसा. बस रे. मी वाढते. तू वाढशील का? अगं थांब मी आणते कढई. बापरे तुम्ही पण नाही. तू आणलीस ना आतून. मग आता केवढं तू करशील? थांब. वाढते. हा वाढ. किचन मध्ये काय ब्लॅक होल वगैरे आहे काय? वेगळ्या युनिव्हर्स मधल्या 2 बायका आल्याच असं वाटतंय. नाही रे. आई हे घ्या तुम्हाला. अगं त्याला वाढ आधी. मी वाढते. फक्त ते मसाल्याचं केलंय. अगं त्यात काय एवढं? याला आवडतो ना. मी लावून थोडासा खाईन. काही हरकत नाही. हे घ्या. हे हळूहळू. हा खरंच केलेलं आहे. हा घ्या. आई मी काय म्हणते आपण एकाच ताटात जेवूयात का? कशी गुणाची ग बाळ माझी. ये इकडे ये. बस बरं. मी तुला भरवणार. नाही मी तू माझी सून आहेस की नाही? मी तुला भरवणार.
बस जेव ना, जेव जेव. मस्त झालाय, जेव. आहा, किती गोड दिसतेस ग खाताना. चल चल काहीतरी आपले हे हा कुठला सीन करताय तुम्ही? हे काय चाललंय तुमचं? काय म्हणजे काय? हे अशा कधीपासून वागायला लागला तू? अशाच आहोत आम्ही. चल 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 चल. असं काय करतोय? तुला आम्ही म्हणजे भांडलो तरी प्रॉब्लेम होतो, चांगलं वागतोय तरी प्रॉब्लेम आहे. नाही तर काय, हे असं अनप्रेडिक्टेबल आहे यार तुम्ही, अनप्रेडिक्टेबल आहात तुम्ही. असे चांगले वागणार असाल ना, मला बघवत नाही, मी हा निघालो. अरे चांगले वागणार म्हणून बघवत नाही हा निघालो, ह्याला काय अर्थ आहे? इथे बस बस, इथे तू अनप्रेडिक्टेबल वागतोय. मी अनप्रेडिक्टेबल वागतोय? तू कशाला तुझ्या आईसारखं वागतोस? म्हणजे कसा वागतो? म्हणजे चिडचिडा वागतो, म्हणजे चिडचिडी म्हणते ती तुला. बोल काहीतरी, काहीतरी बोल. कशी बोलते तुझ्या तोंडावर? आईंचा मूळ स्वभाव शांत असा आहे. शांत आहे असं बोलते ती, शांत म्हणते रे मला. असं काय, ती बिचारी माझ्या बाजूने बोलते काय? बिचारी बोलली तुला, टोमणा मारलाय, बिचारीचा टोमणा मारलाय. बोल काहीतरी पटकन. प्रेमाने बोलतायत. नाही रे प्रेमाने बोलत. प्रेमाने बोलते असं? अरे नाही अरे, तुम्ही खोटं खोटं नका वागू रे. सगळं खोटं यार तुमचं. मला नाही राहायचं यार तुमच्यात. सगळं खोटं वागताय तुम्ही. का वागताय मला खरंच माहित नाही. माझा ऑलरेडी ठरलेला आहे, मी जाणार आहे बाहेर. कुठे? इकडे इकडे. कुठे चाललायस? खरं सांगायचं. माझं ते मने मंदार बने बरोबर. मंदार भाऊजी बने भाऊजी. मी कशाला भाऊजी म्हणू त्यांना? त्यांचं काय? त्यांच्या बरोबर माझं ठरलंय बसायचं. आमचा ऑलरेडी प्लॅन होता तो. तो पण प्लॅन सांग ना. काय मातोश्रींचं आणि काय सुनबाईंचं भांडण टिपेला गेलं तर मग मी येतो. आम्ही निघालो. हे सांग. तुम्हाला कसं माहिती? फोनवर बोलत होतास ना, ते ऐकलं. आपल्या खानदानात ना सगळ्यांचे कान तीक्ष्ण आहेत. लक्षात आहे ना? ये आज आहे ना, ये आमच्या सोबत बस. नको ना आई, आज ना मी भाजीत एवढा मसाला टाकलाय. मग आपण त्याला भरवूया. हो, चला चला, आपण प्रेमाने भरवूया तुमच्या लेकाला. भरवून टाकू सगळं. हॅलो, कॅन्सल कर. अबॉर्ट मिशन. नाही राजा, नाही होणार आता काही. मी मागची सगळी युद्ध जिंकलोय, तहाच जरा गणलो मी आता इथे. वा वा ओंकार, तुझी आयडियाची कल्पना फारच भारी होती, पण जिंकला नाहीस तू, हेही फार आवडलं. मस्त परफॉर्मन्स प्रसादा. कुठल्याही स्किट मध्ये बसायचा विषय आला की मंदारचं नाव आणि बनेचं नाव काय येतं? रंगाविल्ला. काय कर्तृत्व आहे तुमचं असं? शेवटपर्यंत साथ देतात. बर, मला ती कारणं सगळी फार आवडली. ज्यांच्या वाढदिवसाचे जे उल्लेख झाले आणि त्या निमित्त ते मला फार फार रंजक वाटलं. मला इंटरेस्टिंग, मस्त होता विषय आणि मस्त केलं तिघांनी. ओमकार, कितीतरी वेळ तुझ्या वाट्याला नुसत्या रिॲक्शन्स होत्या, वाक्य खूप कमी होती, बट खूप दिलखेचक होत्या त्या रिॲक्शन्स. मजा आली. आणि तुम्ही दोघींनी जो चेंज ओव्हर दाखवला कॅरेक्टर्समध्ये, तो पण फार गोड वाटला, मजा आली. थँक्यू सर. सई, धमाल परफॉर्मन्स होता. ईशा, प्रॉपर खाष्टही वाटलीस आणि दुसरी बाजूही छान होती. तुम्ही दोघे अशा स्विच होत होता ना, ते बघायला खूप मजा येत होती. इट वॉज अ ट्रीट. आणि तुम्ही ते खूप सहजतेने करत होता. मस्त. राऊत, खूपच छान. म्हणजे मला असं वाटतं की एव्हरी हाऊसहोल्डमधला रिलेट होणारा विषय आहे आणि तुम्ही तो खूप छानपणे सादर केलात. मित्र पण आवडले आम्हाला. मजा आली. थँक्यू. थँक्यू. वेल डन. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या प्रयोगशाळेत हास्याची निर्मिती करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आपल्या शेंद्रूच्या अस्सल कोकणी सोलकडीला आता लागणार आहे राईच्या तेलाचा तडका. चला बघूया हा प्रादेशिक संगम आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. हातामध्ये देईल जो धनी माझा होईल तो, सौदा माझा रोक ठोक. वाव वाव, आला माझा चिकी चिकी बुबुम बुमचा ट्रेलर आला.
बाहेर जायला नाही गेले काय भाऊ भाऊ काय काय करते काय झालं काय काय तर काय एक पाऊल जरी बाहेर टाकला ना तर तंगड्यांचा हार करून गळ्यात घाली ना. बघितलं चालला बाय कुठं चालला बाई कुठं नदीत मगर आहे दात घासाय जातो येतेच आहे बरोबर नाही तर काय सकाळी उठले उठले हेच प्रश्न तुम्ही ना लक्षात घ्या बायकांनो सगळ्या बायकांना लक्षात घ्या जागतिक सत्य सांगतो मी आता नवरा बाहेर जाताना त्याला विचारायचं नाही कुठं जातो म्हणून तुम्ही हे विचारताव ना म्हणून सगळे पुरुष डिप्रेस आहेत कळलं काय आम्ही जग जिंकू शकतो मी तर 2 मेडल आणीन भालाफेकीत मेडल आणणारा भाला पिकी आणि इकडे एवढी असं इथं नाही 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 मत असेल तर बसा असा डेकोरेशन करून बसले भीती वाटते सगळी माहितीये काय नाही तर काय बरं तू सांग इथं घरात बसून करू काय मी घरात बसून करू काय काय बघू काय तर मला सांग अर्धा किलो भात एका मुठीत एका वेळेस कसा संपवतो हे बघू हे काय बघण्यासारखी गोष्ट आहे हॅलो काय हो हॅलो काय सांगा नाही तर काय तुचला नाही का माझ्या खाण्यावर यावा करतेस आहे तेवढं इथं बसा तुम्ही पहिला नाही तर काय अहो झोग्याला बघाय माणसं येणार माहिती आहे ना बघायला नाही मारा येत असतील मी आला बघायला आणि तो झोग्या म्हणजे तुझा तोच भाव ना तो कोंबडीचा अंड चोरताना कोंबड्याने त्याला किडनॅप केला नव्हता 2 दिवस कुठला म्हणा शानपणा हा स्वतःशी लग्न करतो की काय वासाडा आम्ही आला सकाळी सकाळी मार खायचाय वाटतं जरा जिबाला हात लावा आणि माझ्या भावाला साधा सुद्धा समजू नका मोठा साधा बिझनेस मन फॅमिलीतली पोरगी गटवला नाही काय आता आपल्यावर जबाबदारी नाही आपण बघूया सगळं त्याचा आपण काय सगळं बघायचं नाही त्या सगळं त्याचं बघू दे काय कळलं काय आणि लक्षात घे मी गावाला हागणदारी मुक्त करण्याची जबाबदारी घेईन पण तुझ्या भावांच्या लग्नाची नको काय का हो काय तुझा तो एक भाव सोंडू मागच्या वेळी काय झालं माहिती ना त्या सोंडू मला माझ्या आयुष्याचा झेंडू गलून पडला असता एवढी फायरिंग झाली पडला काय पडला हा ना शाबूत काय साबूत आहे आता जगला व्हाय तर काय तर पुण्य करा तर अख्खा आयुष्य गेलाय मापा काढत लोकांची चांगलंच केलं चांगलाच केला उठा इथनी उठा तुम्ही गे ताये आई माझे झोग्या आला ताये आलो आई झोग्या ताये झोग्या झोग्या हे हो दे हे रीतिरिवाज आहेत बरायच ना जोग्या बारा सगळा गुलगुलीत केला भाई माझी किती दिवसांनी भेटला जोग्या रडू नको जोग्या बरायच ना भाऊजीने भेटतो आधी भाऊजी बाय या नाही आहे बस झालं मला सांग काय मक्खी पार्ट 3 मध्ये आहेस की काय तू काय केलं साहेब किमतीच असेल किमतीचा कुठला संडासाच्या बाजूला मिळतो असे गॉगल 50 रुपये तुमची काय लायकी आहे तुमची काय 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 झालं काय बस बाबू इथं बस पोरगी कुठली गटवला सायस हा कुठली पोरगी गटवला सायस ताई बारकी प्रार्थना बेरे दिसते म्हणजे लाफ्टर फिक्स आहेत आयुष्याचं लाफ्टर फिक्स आहेत तुम्ही बसला कुठं तर लक्षात ठेवा वय सगळं सांग कुठली पोरगी गटवला सायस मुंबईत जातो ना त्यांच्या पानाच्या गादीवर जायचो पान खाता खाता लग्नाची सुपारी फिक्स केली मी काय गे लोकेशन बघितलंस काय होय पाण्याच्या टपरीवर जाऊन पोरगी पटवला नाही आणि तुला माहित नाही ताई कन्व्हिन्स करायला जर मी गेलो तर श्याम राजपूतला पण बट आहे हे कन्व्हिन्स करू शकतो कुठं माणसं तिकडे आले थांब सावकाश भाई माझे यावा भाई घे माणसं एकदम रंगीबेरंगी आहेत हा चांगली आहे पण ह्यांना दिसेल ना $1 झाकून बघतायत त्या नाही आपला विचारलं सगळं आल्यापासून असं आहे बसा तोंडाला ना तुमच्या वला करून द्या नमस्कार मी शेंद्रू गाणू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो नमस्कार मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी माझे भाऊजी माझी ताई आणि यांची ओले करून देतो देते ही ती पोरगी पिंकी राणी आणि ही तिची आई फुलवारी पिंकी राणी आणि फुलवारी बाजूला
तुला अक्कल आहे जरा तरी काय झालं काय पानात सुपारी भरायला गेलास आणि केवढा मोठा चुना लावून घेतलास कळतं तुला कळलं तुला वाटायला? जिकडे बघेल तिकडे पिक अरे चांगलं काय आहे? हेच चुकतं आपलं काय काय हेच चुकतं आपण इतर लोकांना आतमध्ये येऊ देतो. आपण त्यांना शहाणे करतो आपण त्यांना मोठे करतो आणि नंतर आपल्याकडच्या जमिनी संपल्या की मग चड्डीला बोट पुसत बसतो जसं काम काय आपल्याकडं प्रॉब्लेम चड्डीचा आहे की बोटाचा आहे हा बघ ते जाऊ दे ते जाऊ दे जोग्या काय काय मराठी नाही आहेत? हा मराठी नाही आहे हळू बोला ते अंग काढतील नाही झालं? नाही नाही आम्हाला सांगायचं आहे तसं मराठीचा काही प्रॉब्लेम नाही आहे अच्छा. हमला जो आहे मराठी समजतो आहे. जोग्या जो आहे त्याला थोडा थोडा शिकवला आहे हा, आणि तुमच्याकडून आम्ही थोडं थोडं शिकून घेणार आहे शिकतो आहे. काय नाही शिकायचं भाषा बिषा शिकाय एकदम सोपी तुम्हाला जर शिकायची इच्छा रहेंगे ना मन में तो खडू आणि पाटील के तुम्ही घुसेंगे डोका हा तर तुम्ही शिकू नका मनामध्ये जिद्द असेल तर तुम्ही शिकलो ऐका ताई काय होत आहे माहिती आहे तू हिंदी पर्यंत पोहोचते आहेस फक्त हिंदी तुला असा करून जातो आहे आणि इकडे बाय भाऊकीची मीटिंग आता शांत डोके नाही ती काय बोलली मी मराठी भाषा शिकायला तयार आहे बरोबर मग तू तिची भाषा काखेत घेऊन एकटीच हायवेवर का बोलतेस आहे ती तयार आहे ना ती तयार आहे ती तयार आहे मग तू कशाला बोलतेस आहे? इकडे ये हेच मला कळत नाही मराठी माणसाचं हे कळत नाही हे का सोडत नाही पण भाषा सोडायला लगेच तयार होतात हा? असं काय चुकीचं आहे हे जोग्या लग्नाचं काय तर काय लग्नाचं बोला बोला काय तर बोलणी करा म्हणजे यांचं- बोलताव तुम्ही या. येन बोला या, बाई बसा बसा मी काय म्हणतो सोमवारी ताई फुलवारी फुलवारी सॉरी पहिले फुलवारी आहे. बघा मी अतिशय म्हणजे एकदम म्हणजे जे आपलं आहे ते तोंडावर असतं आपल्या मनात काय नाही सगळं बाय. मी तुम्हाला मन मोकळेपणाने सांगतो आणि मी माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो ही तर कोणी शपथ घेतली होती बायकोचा जो आवडता अवयव आहे त्याची शपथ घेतात ना म्हणून मी पोटाची घेतली काय ना शपथ मी अगदी तुम्हाला सरळ सरळ सांगतो जरी तो आमच्याकडे बोलणी करायला आलेला असेल ना हा बिनकामाचा माणूस आहे लग्न करू नका काय बरोबरच आहे समजाव तो तसं काही नाही मुंबईला काय मराय जातो का उगाच उंडारक्या माराय जातो का मरायत जातो कशासाठी जातो त्या विचार तू कशाला जातो सांग बाबा जेसीबी खड्डा खणतो ना ते बघायला जातो करिअर बघितलंच कुठे येतं बाकीच्या खंता जा बघत असतो हे बघा तुम्ही काय टेन्शन घेवायचं नाही हा तुमच्या जो आम्ही गाबाला येणार आहे गाबाला म्हणजे ते बला व बोलतात बोलावं मग बोला बाबा- हा बस, अच्छा. मारी भैया आहे ना एकदम हुशियार आहे आता ते मी सांगतो तुमच्या गाबाला येणार आहे तुमच्या कोकणामध्ये आणि तिथेच आम्ही राहणार आहे तिथेच आम्ही आमच्या बाबासाय करणार आहे काय बाबासाय बबसाय व्यवसाय व्यवसायाला बबसाय अच्छा धंदा करणार तुम्हाला कळलं का भुंद्र मला उंदरू नाही शेंद्रू शेंद्रू काय यांचं नाव शेंद्रू अरे हा मी काय बोला आहे उंदरू. हाय दहिया हम तर कामच माझ्या मैयाचा आहे ना तो थोडासा आहे ना नावाचा गोंधळाचा आहे नाही माफ करा शेंद्रू नाव आहे माझं. तुमचं नाव आहे तर हमला तुम्हाला एवढा सांगायचं आहे काय तो? तुमचा हा जो झोग्या आहे जावई बापू आता जा बाबा बापू हा ठीक आहे हा, तर त्यांनी हमला सांगितलं होतं की तुमचा जो आहे बक्कड जमीन आहे गाबाकडे आहे ना तुमच्या बक्कड जमीन त्याच्यातला छोटासा हिस्सा जो आहे तो हमला देऊन टाका मग आम्ही त्या हिस्सामध्ये आमचा बाबासाय करतो आहे बबसाय करणार आहात तुम्ही माझ्या असं वाटलं जमिनीमध्ये. पालिंग तुम्हाला वाटलं माझ्याकडे बक्कड जमीन आहे होय, खरंच आहे जमीन आहे झोगा बब्बी बापून सांगितलं हमला थांबा मी सांगतो ठीक आहे थांबा. बक्कड जमीन म्हणजे काय थोडंसं बक्कड म्हणजे लय वाटलं ना हा, तुम्हाला? बक्कड, बक्कड. नाही, थोडंसं काय झालंय तुम्हाला आधी खरं खरं सांगतो माझ्याकडे 20 गुंठा जमीन आहे बरोबर हाय दयाच झालेला आहे सगळं माझ्या आयुष्यात त्यामुळे काय झालंय 40 केसेस आहेत त्याच्यावर त्याच्यात 40 नातेवाईक घुसलेले आहेत 20 गुंठा जमिनीमध्ये म्हणजे मी आर्यभट्टाला रात्रभर घेऊन बसलो तर सकाळी तो मला सांगेल की तुझ्या नावावर अर्धा गुंठा जमीन आहे आणि ही जर त्याच्यात झोपली तर अर्धा गुंठा जमीन संपून जाते माझी. हाय दया मैया हाय दया. मैया, आता काय करायचं आहे? काय काही टेन्शन घेवायचं काही नाही आहे काय काय हे हम जो आहे होशियार आहे माझा डोकं चांगला चालतो आहे सगळं बघा ताई कसं आहे लक्षात घ्या पहिले तर कसं आहे माझं वडील मला बोलायचे सगळं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही ह्याचं काय करणार तुम्ही पैसा पैसा पाहिजे ना संसार करायचा म्हणजे पैसा पाहिजे हे बघ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका पैशाचा प्रॉब्लेमच नाही मग काय? आहे पैशाचं टेन्शन घेवायचं नाही काय आहे घेवायचं? आम्ही जो आहे एकत्र मिळून करणार आहे मिळून करणार आहे तुम्ही फक्त काय करायचं लग्नाला होकार द्यायचा पत्रिका छापायचे बस एवढाच काम करायचं आहे पत्रिका छापायची या दोघांची ह्याची पत्रिका छापायची बस आहे बस याची पत्रिका नको छापूया या माणसाला पत्रिका छापायची गरज नाही आपण काय करू एवढूसा कागद घेऊ त्याच्यावर लिहू झोग्या अडकतोय या
या माणसाची लायकी 3 शब्दाच्या पलीकडे नाही. ह्याच्यासाठी आपण अख्खी बाराखडी फुकट नको घालू. लक्षात घ्या. तसं नाही आहे. काय आहे आमची जी माणसं आहे ना मोठा फॅमिली आहे. बरोबर आहे. एकदम मोठा फॅमिली आहे. 1100-1200 एवढा मोठा फॅमिली बरोबर आहे. आहे. तुमच्याकडून किती येणार आहे लोक? मी बोलवणार, सगळ्यांना बोलवणार, नानांना बोलवणार. नाही, नाना नको, नाना नको, नाना अजिबात नको. तात्यांना, त्याचा अजिबात नको, त्याला मी कापून टाकीन ना. मग इंदिराजी, अजिबात आजी तर नको, आजी मेली तरी चालेल. सुन्या काका, त्याला तर मी उभा करणार नाही माझ्या घरात. काय केल्यानंतर मागल्या टायमाला माहिती आहे ना तुला? मग माझा बोका आरामात जांभई देत होता तर त्याच्या करवंद टाकला घशात त्यानं. करवंद टाकला, माझा बोका घुसमटला. 2 तास मी त्याला माउट टू माउट दिलं तेव्हा त्या जगलाय. माहिती आहे काय? पाहुण्याच्या समोर करता म्हणजे अहो भाऊजी, पण त्या बोक्याच्या पाठीवर मारून मी करवंद बाहेर काढलं ना, आता गावात बातमी काय पसरली असती? काय सुनेने शेंदूरचा बोका मारला. बातमी पसरवून वाचवलं. माझ्या लग्नाला हो बोला. नाही, कपरा मला मुलात हो बोलायचंच नाही. मला ही ते माणसं माझ्या घरात नको. लक्षात घे. 1 मिनिट. हे घर फक्त तुमचं आहे? माझा पण घर आहे. या सगळा घर माझा आहे. हा, झोग्याचं लग्न होणार आणि थाटामाटातच होणार. आणि बाय माझ्या झोग्याच्या लग्नाचे नाचणार आहे ना. एकदम सेम टू सेम आमच्या सारखाच आहे. माझा पण जो आहे ना तुमच्या सारखाच आहे. एकदम मैया सारखाच आहे. म्युझिक लागायला लागलं ना मध्ये, म्युझिक लागायला लागलं की माझ्या अंगामध्ये जो आहे संचार तो आहे. एकदम लपालप हा मी हेलतो आहे. ताई तुला सांगतो, या दोघी मायलेकींना डेंजर नसतात. काय? एकदा जनरेटरच्या आवाजावर अर्धा तास नाचल्या होत्या. तुला बघायचं आहे जनरेटरचा आवाज कुठून काढू? एक वाजव रे, वाज जरासा. हे बघ. काय घे म्हणजे काय आहे? नशीब डिझेल आणि पेट्रोल महाग आहेत, नाही तर ह्या काय थांबल्या नसत्या. नाही भाऊजी, यांची खासियत आहे. काय? आता मी काय बोलतो आहे, नाचाचा फिक्स झालेला आहे, लग्नाचा पण फिक्स झालेला आहे. आता जो की आहे ना, मला प्री वेडिंग शूट मारायचा आहे. प्री वेडिंग शूट मारायचं? प्री वेडिंग शूट मारायचं. लग्नाचं ते हे करायचं आहे, फोटो वाय करायचं, सगळं करायचं. लग्नाच्या आधी सगळ्या तपासण्या बिपासण्या झाल्या पाहिजे का नाही? थांबा, सगळं अज्ञान एका वेळी ओकलेलं आहे. या डेकोरेशनचा वर्क करतेस ना, तर मेंदूला पण असतं तर लय बरं आलं असतं. काय बोलतेस? काय बोलता भाई? अगं, तुला प्री वेडिंग शूट म्हणजे माहिती आहे काय? तुझ्या भावांचं शिवानी, राणी आणि जेनिलिया बरोबर बनीच्या टपरीच्या मागं केला ना, त्याला प्री वेडिंग शूट म्हणतात. काय बोलता भाई? माहिती काय? आपण सांगता ताईला काय उगाच काय पण? मला माहित नाही तुझं लोकेशन काय. ता बने बिचारा पुढे चाय बनवत असतो आणि तू माग टोपं घासत असतोस. मला माहित नाही. तुम्ही काय बोलतो आहे भुंगरूजी? आला भुंगरू? शेंद्रू त्याचे काय चेंद्रू फोंद्रू कधी काय आहे ते? शेंद्रू फोंद्रू नाही, शेंद्रू. माझ्या फक्त भावना लक्षात घ्या. काय भावना? तसं नाही आहे. मी पाया पडतो आहे. नाही बाय मी पाया पडतो. माझा जो आहे झोग्यावर एकदम बडावाला प्रेम आहे. आमचा जीभ एक झालेला आहे. तुमचा जीभ एक झालाय, मग बोलता येतं तुम्हाला? तसं नाही आहे. तो आहे ते त्याच्यावर. आमचा जो प्यार आहे ना, तो एकदम सच्चा प्यार आहे, बडावाला प्यार आहे. आमच्या लग्न होऊ द्या. मी पाया पडतो. नाही घे नाही बाई, थांब थांब बाई, थांब. मी तुम्हाला सांगतो आहे, माझ्या पोरी ज्या आहेत पदरामध्ये घ्या. ताई अहो जरा थांबा. तुम्हाला कळत नाही मी का नाही म्हणतो ते. मला हे लग्न का मान्य नाही तुम्हाला कळत नाही. का नाही मानत मी एका तटीवर मान्य करीन हे लग्न. आता ते सांगू नका. लक्षात ठेव, ही जी तुमची पोरगी आहे ती आता तिकडनं आली, कोकणात आली की तिने सगळे कोकणातलं रीतिरिवाज पाळायचे. माझी पहिली अट ही आहे की तिनं मराठी भाषा बोलली पाहिजे. आपण जिथं जातो त्यांना शिकवायचं नाही, तिथलं शिकायचं. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. कळलं ना? कोकणात आल्यानंतर कोकणातल्या लोकांसारखं वागायचं. आमचा शिमगा, गणपती, गुढीपाडवा, दिवाळी सगळं आमच्या ह्याच्याप्रमाणे साजरा झाला पाहिजे. राखणदाराला नारळ का देतो हे कळलं पाहिजे. राखणदाराला नारळ केव्हा द्यायचं हे कळलं पाहिजे. हळदी कुंकू साजरा करता आलं पाहिजे. हळदी कुंकू कुठे लावायचं ते कळलं पाहिजे. कुलदैवत कोण ते कळलं पाहिजे. कुलदैवतेला पाय कसा पडायचं ते कळलं पाहिजे. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मराठी भाषेचा सत्कार केला पाहिजे. हे माझी अट आहे. जर हिला हे जमत असेल तर मी त्यातल्या त्यात विचार करेन की हिला माझी सून करून घ्यायचा. नाही तर चालते एक मिनिट. मी जो आहे हात जोडतो आहे.
माझा जो जोग्यावर आहे तो खरा बाला प्रेम आहे. मी जोग्याच्या प्रेमासाठी काय पण करायला तयार आहे. तुम्ही बोलाल ते करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा एक बारे आम्ही करून दाखवतो आहे तुमच्या पत्र नाही, नाही, थांबा, रडू नका मी श्रीदेवी भावे नाही थांबा एवढं करायचं चेहऱ्यावरनं रानटी वाटत असलो तरी माझं मन मोह आहे, लक्षात घ्या. कळलं? सांग काय पण करायला तयार आहेस तू बाय? ते करायला तयार आहे. सगळ्यात पहिला जर माझ्या घरात एंट्री मारायची असेल तर माझं गाणं तुला आलं पाहिजे. तुम्ही शिकवा आम्ही करतो. गुट्टर गुट्टर हाय गुट्टर गुट्टर हाय गुट्टर गुट्टर हाय मी नाही जाणार. वा वा भारी एकदम डान्सिकल म्युझिकल अँड कलरफुल परफॉर्मन्स. वा सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. आज मला खूप छान वाटलं. मला असं वाटलं की प्रेमाला कशातच बंधन नसतं, प्रेम असतं आणि त्याची प्रचिती तुम्ही आज या प्रहसनाद्वारे दिलीत. श्रमेश, मला असं वाटतं की खुसखुशीत अवेअर आणि सामाजिक असं ते जमवतोस ना तू रेसिपी, ती कायमच टेस्टी असते आणि आज पण ती खाताना खूप मजा आली. तुफान नाचलात तुम्ही तिघी, फार मजा आली. मस्त. मंडळी, कोणत्याही मुलाखतकाराचं प्रमुख शस्त्र असतं त्याचा धारधार आवाज. पण जेव्हा या शस्त्राची धारच बोथट होते तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि हास्य महारथी समीर चौगुले. सुरू करा. सुरू करा. काय करा ना सुरू. नमस्कार. नमस्कार. जरा बुलंद तोफेच्या तोंडी मुलाखत एका अजोड व्यक्तिमत्वाची. या कार्यक्रमात अजोड व्यक्तिमत्व आहे मी. आणि गेली अनेक वर्ष अजोड व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतात हे, आणि वेगवेगळ्या मान्यवरांना बोलतं करत असतात हे, आणि आज सुद्धा ते एका अजोड व्यक्तिमत्वाची मुलाखत जे घेणार आहेत ते आहेत हेच. अजोड व्यक्तिमत्व आहे मी. कसं बोलतं करतात हे आणि कसं बोलतात मान्यवर मी, बघूया. एवढंच आहे माझ्याकडे आता, एवढंच आहे माझ्याकडे. मला नाही आता सुचत आहे. तुम्ही प्लीज बोला, लोक बघतायत माझ्याकडे. असं नका करू, बोला ना. म्हणजे आवाज म्हणजे काय? माझा आवाज बसलाय. अरे तुमचा आवाज बसलाय म्हणजे माझा आवाज बसलाय. आधीची चिठ्ठी वाचा ना परत. अरे रिॲक्शन दिली म्हणजे असं झालं ना. माझं आवाज गेलाय माझा. कालपासून सकाळपासून बसलाय माझा आवाज. अरे बुलंदे साहेब,
मुलाखत कशी करायची? काही झालं तरी मुलाखत होणार. काही झालं तरी मुलाखत होणार. तुम्ही असं जायचं नाही. तुम्ही असं होय 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 हो कळलेलं आहे मला कळलेलं आहे की मी असंच जायचं नाहीये. मला कळलेलं आहे तुमचा आवाज गेलेला आहे. करून कशाला दाखवताय? काल गाता गाता मध्येच आवाज केला. अरे बापरे. नाही येतच नाही हो. अरे पण प्रयत्न चाललेत माझे. अरे बुलंदे जर आवाजच गेलाय तुमचा तर मुलाखत कशी होणार? नाही मुलाखत हात जोडतो. आजपर्यंत 8 वर्ष झाली एकही मुलाखत झालेली नाहीये. म्हणजे 8 वाजता एकही मुलाखत झालेली नाहीये. नाही कळत आहे ना मला बुलंदे. रद्द होय हो रद्द नाही झाली मुलाखत तुमची. कळलेलं आहे मला. झालेली नाहीये. 8 वर्ष झाली मुलाखत रद्द झालेली नाहीये. हा माझा 8 वर्षांचा काय आहे? 8 वर्षांचा माझा रेकॉर्ड आहे माझा 8 वर्षांचा. एकच सांगतो तुम्हाला की मला फक्त कॉपरेट करा. काय? कॉपरेट कॉपरेट करा. अरे तुम्हाला कॉपरेट खूप थकवतो यार. मी थकवतोय. मी माझी चूक आहे. तुमचा आवाज बसला नको ना मला शिकायला. मला त्रास होतो इकडे. एवढं करा. अरे बुलंदे तुमच्या लक्षात येतंय का आवाज बसलाय तुमचा इथे इतक्या जवळ बसून जर मला ऐकायला येत नाही प्रेक्षकांना कसं कळणार आहे? अरे त्यांनाच काय जाऊ दे करता त्यांच्यासाठी कार्यक्रम आहे ना. तुम्ही त्यांचा विचार करू नका. काय नाही तुम्ही त्यांचा विचार करू नका. अरे जर तुमचा आवाजच बसला होता हे तुम्हाला कळलंय तर मग तुम्ही कार्यक्रम का घेतला आता? आज 2 दिवसांनी केला असता. माझा रेकॉर्ड आहे माझा. त्याच्यात करायचं नाही. अरे पण माझं काय कामचं नाव काय? तोफे थुकायचं काय काम आहे? तोफेच्या तोंडी तोफेच्या तोंडी कळलं ना आता. तोफेच्या तोंडी कळलेलं आहे आता. कळलेलं आहे. तोफेच्या तोंडी काय? खूप थकवतो कार्यक्रम हे करू नका. बरोबर आहे. 8 वर्ष तुम्ही कार्यक्रम रद्द केला नाही कधी. तोफेच्या तोंडीचा रेकॉर्ड आहे. पण आज त्या तोफेच्या सुरुंगावर बुरशी लागली आहे की नाही? लागली आहे की नाही? मग कसा होणार आहे मला सांगा कार्यक्रम? काल होतो तुम्ही चांगलं घरी बसलो होतो. कालपर्यंत आवाज नका ना गाऊ हे बेखुदी. गरज आहे का त्याची आता? काय प्रॉब्लेम झाला माहितीये का? आजपर्यंत माझं एकही कान झालेलं नाहीये. हा काय एकही कान बंद नाही. कान पर आजपर्यंत माझा एकही कार्यक्रम झालेला नाहीये. हा बरोबर. मला प्रेक्षकांनी धप्पाच दिलाय. प्रेक्षकांनी चप्पल मारलेली आहे. प्रेक्षकांनी येऊन काय केलंय? एक वेळ चप्पल फेकून मारले. काय केलंय? प्रेक्षकांनी चप्पल मारली. कार्यक्रम रद्द नाही झालं. दमायला होतं. समजून घ्या ना थोडं. मला कळलं पाहिजे ना बोलले. जर एवढी चांगली आयडिया तुम्हाला पहिल्यांदाच आली आहे चिठ्ठीत लिहायची तर आता हे पण चिठ्ठीत लिहून पाठवलं असतात ना. चप्पल मारली फेकून कशाला मारली? कोणी आता शूटिंग केलं असेल तर व्हायरल नाही होणार हा व्हिडिओ. कोणी करणार नाही शूटिंग. तुम्ही फक्त कार्यक्रम कंटिन्यू. कसा करू कंटिन्यू? काय कळतंय का तुम्हाला? तुमचा आवाज गेलेला आहे. आपण नंतर करूया ना कार्यक्रम. हे बघा तुम्ही आत्ताच करा. का आत्ताच करायचा कार्यक्रम? कसं आहे आज तुम्हाला नाव आहे काय आहे? बेखुदी. मरायला कशाला बेखुदीकडे जाताय सारखे? आज तुम्हाला नाव आहे. आज तुम्ही उद्या तुम्हाला नाव नसेल. अरे म्हणून आज मुलाखत द्या. अरे हो कळलं ना मला. द्या काय घ्याल अख्खं द्या. कळलेलं आहे मला. किती वेळ समजायला लागतं यार. माझी चूक आहे काय याच्यात? माझी चूक आहे. प्रत्येक कॅमेरामॅनकडे बघून बोलता काय समजावं लागतं. माझी चूक आहे. तुमचा शांत बसा. आता बघा माझ्याच्याने जेवढं होईल थोडा आवाज सुटतोय माझा बेखुदी नाही जातोच आहे. जाणारच ना. जाणारच. गेलाच पाहिजे आवाज. आपला आवाज बरा नाहीये. आपला आवाज फुटत नाहीये. पहिलंच गाणं जे घालते हे घाल का बेखुदी वरच्या पट्टीतलं? आता काय करूया? माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी सुरू करतो. बाकीचं मात्र तुम्ही करा. वेगळंच काहीतरी होत. मामा शपथ मूड गेलाय माझा खरं तर. नमस्कार सगळ्यांना.
मी तुमचा जरा बुलंदी तुमच्या सगळ्यांचा आवडता. आज इकडे आलेले आहेत पाहुणे. यांच्या आईची होय 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 बुलंदे तोंड नाही नाही यांच्या आईची 4 भावंड असं मी म्हणत होतो. आणि तुम्ही एकूण 4 भावंड ते म्हणत होते. बरं 4 यांच्या आईची 4 भावंड. यांच्या बापाची ती शाळा होती. यांच्या बापाची शाळा होती ना ते सांगतोय मी तुम्हाला. माझ्या वडिलांची हे बघा मी फक्त तुमच्या आई बापांची ओळख करून देतोय ना. नाही काय होतंय ना आई बाबा असलेला कुठलाही शब्द वाक्य काही वापरू नका. आणि ना ओळख वाटतच नाहीये, वाफेच्या इंजिनाची मिमिक्री वाटते. तोंड उघडलं की एवढंच ऐकायला येतं. त्यामुळे हसू नका, माझी चिडचिड होते, हसू नका. गरजच नाही हे सगळं करायची. नाव काय आहे आपलं बुलंदे. 1 ग्राम तरी शरम वाटते तुम्हाला आता त्याची? वाटते मला ऍक्च्युली वाटते तुम्हाला वाटते ऍक्च्युली. मी तुम्हाला सांगतो, मी एक विनंती करू का? ह्याच्या पुढे तुमचे प्रश्न तुम्ही निर्माण करा आणि तुम्ही विचारा, माझ्यापर्यंत येऊ नका. हा कार्यक्रम तुमचा आहे, आता तुम्ही तो एन्जॉय करा. मी इकडे मला थोडा वेळ द्या, मी काहीतरी प्रयत्न कर. हे नका करू. मला कळतंय का तुम्ही मला काय करायला सांगितलंय? मीच प्रश्न विचारायचे, मीच उत्तर द्यायची. प्रेक्षक हसतील माझ्यावर. कालपासून मी तयारी करून ठेवली माझी. सगळे प्रश्न तयार करून ठेवलेत, पण आई त्याला माझं मी काय करू सांगा बघू. बरं नाही मला होती माझी मेवण्याची बोमट्या मारला तिकडे. असा आवाज करून बसलो. कौतुकाने सांगू नका. कौतुक नाही, मला लाजच वाटते त्याची. तसं काही नाही, हरकत नाही. सुरू करा. करतो मी. माझे प्रश्न मला विचारतो, माझं मी उत्तर देतो. हे आधी थांबवा. नमस्कार. मी MHJ कंपनीचा पृथ्वी प्रताप. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आमची कंपनी करते काय. तर आमची कंपनी देशभरातल्या देशभरात जे वेगवेगळे शेतकरी आहेत, जे लघुउद्योजक आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देते. शांत बसन जरा. तर वेगवेगळे शेतकरी आमच्या BDM वरती आहेत. मग आमचं जे प्लॅटफॉर्म आहे MHJ नावाचं, तिथे आम्ही काय करतो, त्यांचा जो माल आहे, धान्य आहे, जे पीक आहे, त्याला योग्य तो बाजारभाव मिळवून देतो. त्यांना त्या मालाला अग्रगण्य मॉल्समध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही करतो वाजवी दरात. म्हणजे बोलतोय ना मी काहीतरी. चाटण. अरे पण देष्टी मध असतो, त्यात मध असतो, एकत्र करून पोचतोय आवाज तुमचा. कशाला मरायला सांगताय? काय काय असतं चाटणात? चाटण आहे ना ते, मग फक्त चाटा ना. कशाला करताय? चुकून झालं बस. तर आमची कंपनी काय करते, तर वेगवेगळ्या गोष्टी. फक्त एक काम नाही आमच्या कंपनीचं की बाबा फक्त बाजारभाव मिळवून देणं एवढंच काम आहे का, तर नाही. तर आमची कंपनी काय करते, आमची एक फॅक्टरी सुद्धा आहे. लहान मुलं बघा भाज्या खात नाही, त्यांना आवडत नाहीत भाज्या खायला. मग आम्ही काय करतो, भाज्यांचा अर्क काढतो आणि त्याचं पावडर फॉर्ममध्ये रूपांतर करतो, जे मुलं. विचारतो तुम्हाला एक प्रश्न होता, प्रेक्षकांच्या मनातला होता. प्रेक्षकांच्या मन होय गप्पा बसा जरा तुम्ही. बुलंदे काही बोलू नका मध्ये. प्रेक्षकांच्या मनातलं येत आहे मला प्रेक्षकांच्या मनातलं सगळं ऐकू. फक्त तुमच्या घशात काय ते ऐकायला येत नाहीये मला. तुमच्या आयुष्यात पहिला पुरस्कार कधी मिळाला? नाही. तुमच्या आयुष्यातली पहिला पुरस्कार नाही करत मद्यपान. तुमच्या आयुष्याला पहिला पुरस्कार कधी मिळाला? अरे मी नाही पीत दारू, कशाला खंबे बिंबे आणेन मी. पुरस्कार. अरे मग पुरस्कार म्हणा ना. हे तुमच्या आयुष्यात पहिला कधी, कसं विचारताय तुम्ही? तेच जगात कुठल्याही भाषेत हे म्हणजे खंबा असतो की नाही? पुरस्कार असा देतात. पुरस्कार कसा दाखवतात? पुरस्कार असा नाही दाखवत. पुरस्कार दाखवतात ना. अरे बाबा असा दाखवा ना पुरस्कार, किंवा असा दाखवा. असं ते बाळ झालं ना. असा खंबा नाही वाटत तुम्हाला मगापासून? ठीक आहे, चिडू नका म्हणजे बावळटासारखं मध्ये बोलताय, मग चिड नाही येणार का? ठीक आहे, तुम्ही हे करा. बोलतो. तर मित्रांनो, मी काय सांगत होतो, तर आमची MHJ कंपनी जी आहे ती लहान मुलांसाठी ते पावडर फॉर्ममध्ये भाज्यांचा अर्क काढून सगळं तयार करतं, जेणेकरून लहान मुलं ते दुधात टाकून, पाण्यात टाकून. नका त्यांना कळू द्या आधी मला काय सांगायचं. तर ते त्याच्या दुधात पाण्यात टाकून ते म्हणजे कसं बाबा लहान मुलांना योग्य ते प्रोटीन्स पण मिळतात ना. तर यासाठी आमची कंपनी काम करत असते. कोल्हापूर, सांगली, सातारा, या वेगवेगळ्या प्रांतात जे शेतकरी आहेत
मराना गुळण्या करत करत मराना. किती गलिच्छपणा आहे. मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय की लोक आमच्यापर्यंत माल कसा पोहोचवतात, आम्ही तो मार्केटमध्ये कसा विकतो, लोकांना त्याचा फायदा कसा होतो हे सांगतोय ना मी. गुळण्या केल्यामुळे जर आवाज सुटता आला तर सुटू शकतो ना आवाज. आवाज सुटला तर बघा, सुटला माझा आवाज, बऱ्यापैकी सुटलाय. ऐकू येते ना आवाज तुम्हाला? व्हेरी गुड. एवढं बोललेलं ऐकू येते ना माझा आवाज? हा मग आता करतो मी. गुड. आता गुड सुरुवात करतो. आता नीट विचार नाही. हो अगदी अगदी. चिडचिड करायला लावली. हो नाही करायचा ना हा उपाय. जरा स्वागत आहे. मी तुमचा जरा बुलंदे प्रस्तुत तोफेच्या दोंडी या कार्यक्रम तुमचं खूप खूप स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे गेली 8 वर्ष मी हा कार्यक्रम करतोय. 500पेक्षा मी जास्त मुलाखती घेतलेल्या आहेत. आज इकडे आलेले आहेत सगळ्यांचेच लाडके आणि तू परतवत सांगेल इथे आलेले आहेत. नाही रे गेलाच. अरे माझी ओळख करून देताना कसा जातो आवाज? नाही मुद्दाम करताय. एक मिनिट, तुम्हाला कोणी सुपारी दिली आहे का माझ्या इंटरव्ह्यूची? नाही सुपारी नाही हो. अरे मग कशाला करताय हे? तुम्ही नसतात तर मी मारलं असतं कोणाला. असं बोल नका माझ्या समोर. तुम्ही कसं बोलताय ते बघा. माझी ओळख करून देताना तुमचा आवाज जातो. आवाज केलाय माझा. आवाज केला काय अर्थ आहे? आता परत सगळं मीच करायचंय का मग? एकदा दोन मिनिटं. काय गुळण्यांशी बोललात? काय केलं? आज इकडे आले तोच आहे हो आवाज. नका ना तुम्ही बुलंदे माझा ऐका, आपण नंतर करूया ही मुलाखत. तुम्ही बोलत राहा. बोलत राहा. मूर्ख म्हणून आणलाय मला इथे, कळत नाही काय. आता मी सांगत होतो तुम्हाला, बाबा आहे माझी कंपनी आहे, या कधीतरी या बघा, घ्या एखादा प्रॉडक्ट या. प्रश्न हा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न विचारा. प्रेक्षकांच्या मला सुद्धा पडलेला आहे की तुम्ही या सगळे कसे. जीभ ठेचा ना एकदा तुमची. येतंय मला काय ऐकायला? तुम्ही या सगळ्या कसं नाही कळत आहे बुलंदे. मी या व्यवसायात घुसताय कुठे? हे काय केलं तू? घुसतात तुम्ही या व्यवसायात घुसलात कसं? कशाला हे करताय? व्यवसायात घुसलात कसे? तुमच्यामुळे आवाज बसला माझं बाजून. माझ्यामुळे आवाज बसला? आधीच आवाज बसला होता तुमचा. असं नाही बोलायचं. घुसला भिसला नीट शब्द वापरा ना. हा प्रश्न करते आहात, कसे प्रश्न विचारले? पदार्पण कसं केलं बाबा? कसे आलात बाबा या क्षेत्रात वगैरे विचारा ना. हे पप्पांमुळे आलो. मुद्द्याचं बोला. माझ्या वडिलांमुळे आलो. वडील, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. वडील म्हणाले की तर मी केलं. वडील बोलले काय पर्याय नाही, एकुलता काय म्हटल्यावर पडली. प्रेक्षकांचा एक प्रश्न आहे माझ्या मनातला. प्रेक्षक आहेत आता. कळेल असं बोला. मगाशी तुम्ही जे म्हणालात की खंब्याचा फारच विषय नकोय मला. भाज्याच्या होत्या. भाज्या भाज्या कळलेल्या आहेत मला. मुळा गाजर आई ग म्हणजे लागलं. मुळा गाजर आणि हे काकडी दुधी भोपळा. दुधी भोपळा. आता बोललो ना दुधी भोपळा, परत काय एक्सप्लेन करताय? दुधी भोपळा याचं तुम्ही पावडर करता ना? दुधी भोपळा याची तुम्ही पावडर करता? घाणेरडा प्रकार. लहान मुलं खातील का ही पावडर? पावडर खायची पावडर असते ना. पावडर करता. तर हे जर मी तुम्हाला प्रश्नात विचारायचं असेल तर मी या भाज्या तुम्हाला दाखवू कशा? अरे पण कशाला मरायला करून दाखवायचंय? गाजर मुळा आई ग कशाला करायचंय? मग तुम्हाला कळणार नाही ना. आता बघा ही कुठली भाजी आहे? गाजर आहे. हा मुळा होता ना, वरचा पाला नाही बघितला? तोंडात तुमच्या पाला, तो मुळाचा पाला तोंडात घाला आणि मुळा मार्केटमध्ये ठेवा. बावळा तुम्ही, अक्कल नाही तुम्हाला. तोंडातच आपण बोलतोय हा गाजर, हा मुळा, ही काकडी, हा दुधी भोपळा. तर कशाला परत करून दाखवायचंय? आवाज तुमच्या आवाजामुळे मला चिडावं लागतं. मगापासून मी तुमच्याशी बोलतोय प्रेमाने की बुलंदे तुम्ही जरा मला नाही जमत तुम्हाला. थांबा जरा कंट्रोल करा ना. मुलाखत सुरू आहे ना. जरा मुलाखत सुरू आहे.
अरे मुलाखत सुरू आहे माझा आवाज 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 सुटला माझा आवाज सुटला. चला चला कार्यक्रम सुरू करूया. तर ठरल्याप्रमाणे आपण मुलाखत सुरू करत आहोत. तर काय सांगाल तुम्ही तुमचा हा जो व्यवसाय वाढलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला मगापासून खूप सांगायचं होतं. काय 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 म्हणालात? जरा जरा पटपट सांगा, जरा एवढा वेळ नाहीये. हा काय सांगाल तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल? मला मगापासून हे सांगायचं नाही काही ऐकू येत नाही. माझ्या मते आपले जे पाहुणे आहेत त्यांचा आवाजही बसलाय आणि त्यांना बेखुदी हे गाणं सुद्धा येत नाहीये. त्यामुळे आपण असं ठरवलेलं आहे की आता हा मुलाखत आपण रद्द करूया. पण शो मस्ट गो ऑन या न्यायाने याची पुढची मुलाखत आपण विराज जगताप यांची ठेवा. तेवढं जोरदार टाळ्या तुम्ही आज जाऊ शकता. जोरदार टाळ्या विराज जगताप. वा 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 वा, अजून एक अजोड परफॉर्मन्स. मस्त मस्त. मला कार्यक्रमाचं नावही फार आवडलंय, तोफेच्या तोंडी. चला जाऊया. प्रसाद ना. प्राजक्ता मला जरा बोलून दे. ऍक्च्युली ना मला असं प्रामाणिकपणे वाटतं की कुणाला तरी सांगून एका उत्तम मुलाखत करायला सांगून अजोड व्यक्तिमत्वाची मुलाखत म्हणून सचिन मोटेची मुलाखत घ्यायला हवी. वा 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 दादा. म्हणजे इतक्या भन्नाट संकल्पना त्याच्या डोक्यात कुठून येतात आणि किती येतात, थक्क व्हायला होतं कधी कधी. एकदा सचिन मोटेसाठी जोरदार टाळ्या. आणि त्याच मुलाखतीत तोफेचं तोंड म्हणून गोस्वामीला बोलवायलाही हरकत नाही. अप्रतिम संकल्पना आणि मस्त लिहिलं होतं समय. जेवढं ते बघताना सोपं वाटेल स्किट तितकंच ते प्रचंड अवघड होतं परफॉर्म करायला. पण या निमित्ताने तुमच्या दोघांचाही तुमच्या गळ्यावर तुमच्या आवाजावर किती जबरदस्त कंट्रोल आहे हे दिसून आलं. आणि त्यासाठी तुमच्या दोघांचं पण प्रचंड कौतुक. अप्रतिम मजा आली, खूप मजा आली. सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला खूप आवडलं की प्रहसनाची सुरुवात सायलेन्सनी झाली आणि त्या सायलेन्सवरती तुम्ही बिल्डअप केलं, विच वॉज अमेझिंग. अप्रतिम सादरीकरण. आम्हाला खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, परीक्षेची कितीही तयारी केली तरी ताण हा येतोच. मात्र या ताणातून तुमचं मनोरंजन नक्की होणार आहे. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. ओके ओके, कॉन्सन्ट्रेट. यू कॅन डू दिस प्रिया. केमिस्ट्री, हायड्रोजन पेरॉक्साइड, कार्बोनेट ऑफ पोटॅशियम. अभ्यास करून करून कमी झालंय कॅल्शियम. अरे देवा. ओके. फिजिक्स. ओके. कोलम्स लॉ, गॉसेस लॉ, ओम्स लॉ, जूल्स लॉ. 12वीत अभ्यास करून मला यायचंय पहिलं. पुसलॉ. बायोलॉजी, रिप्रोडक्शन, बायोटेक्नॉलॉजी, एव्होल्युशन, जेनेटिक्स. परीक्षेमध्ये ऐकू येते घड्याळाची टिकटिक्स. नाहीच. ओके ओके. या बाळा, हे घे कॉफी घे. झाली अभ्यासाची गोधडी शिवून झाली? पप्पा नाही बाळा, म्हणजे किती मिक्स करते सगळं. ही जॅपनीज टेक्निक आहे अभ्यास करायची. अच्छा. काय काकू, मस्त आहे टेक्निक. काय काकू आहे, मला कळलं नाही. टेक्निकचं नाव आहे जॅपनीज टेक्निक आहे ना. ओ इज इट. त्याच्यामध्ये ना अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढायच्या. अच्छा. म्हणजे कंटाळा येत नाही आणि अभ्यास पण होतो. चांगलंय. पण बाळा तुला याची गरजच नाहीये. तुझा अभ्यास उत्तम झालाय. काय आपल्या खानदानाला परंपराच आहे. तुझे आजोबा बोर्डात आले होते. हो. आपल्या खानदानाला हुशार असण्याची परंपरा आहे. फक्त तुमच्या वेळेसच गडबड झाली होती ना. म्हणजे असं आजोबा म्हणायचे असं. ऐक ना बाळा, माझं नको घेऊ. तू आता बाबांची स्वप्न पूर्ण करतेस की नाही मला माहिती आहे. हे बघ, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आला की काय करायचं, डोळे मिटायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास. त्याने काय होतं, व्हेन O2 goes to the head, ऑक्सिजन, then CO2 will
CO2 will द कार्बोनेट ऑफ ऑक्सिजन. no CO2 will टिंग टॉंग. टायमावर बेल वाजली हा. प्रिया आपण बेल बदलून टिंग 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 केली होती ना. टिंग 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 टिंग. पण नंतर आपण परत टिंग टॉंग केली ना. वसाड्यात दार उघड लय झाल्या व्हेरिएशन बेलच्या. अरे मोरे या नमस्कार मोरे या. अरे मंदार पण आलोय. हा मंदार वा ये काका नमस्कार करतो. बाळा आता एक रॅप पण कर ना पटकन. नको रॅप नको भीतीच वाटते मला रॅपची. मागे जो शिरला ना नको. तुझी पण परीक्षा सुरू आहे ना. हो का फिरतोस मग असा. नाही त्यासाठीच आणलेला आहे का नाही. आमच्या घरात कसं परीक्षेच्या वाटेला कोण जायचंच नाही का नाही. आडत नाही तर पोरात काय येणार ना. बरोबर आहे मोरे. काय फक्त होतंय काय की ज्याची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान वाटतोय. तसं नाही हो. कसं आहे आणि ह्याला थोडी अभ्यासाची गोडी आहे. म्हणजे अदनमधनं हा पुस्तक धरतो का नाही हातामध्ये काय समजलं. आणि आम्ही कसं असं कॉपी करून पास व्हायची आवड पण नव्हती मला. या क्षणाला हे का सांगताय. नाही सांगतो म्हणजे कसं तुमची पोरगी कशी इलेक्ट्रिशियन आहे का ना अभ्यासात. इलेक्ट्रिशियन आहे पप्पा. एक मिनिट इलेक्ट्रिशियन म्हणजे. नाही ती अभ्यासात हुशार म्हणतात पोर. इंटेलिजंट. इलेक्ट्रिशियन कुठून आणलं मोरे. नाही कसं आम्हाला बोलायला जमणारच नाही ना. काय आहे मी 4थी पर्यंत हुशार होतो. 5वी जसं इंग्लिश आलं ना तेव्हा गडबड झाली माझी. म्हणजे जोपर्यंत आपल्या बोलीभाषेत खेळायचं होतं तेवढा मी खेळलो 4थी पर्यंत. नंतर 5वीत काय झालं आला इंग्लिश म्हणजे जिभेत इंग्लिश अडकला बाकी काय हे सांगताय का. नाही काय आहे माझा पोरगा कच्चा आहे ना अभ्यासात. आता उद्या परीक्षा आहे ना पहिला पेपर आहे. मी म्हटलं वा प्रियाच्या इकडे चल काहीतरी जरा समजून घे म्हणजे कसं उत्तर बरोबर लिहिल म्हणून आणलाय. हे बरं केलं. वा प्रिया बाळा करशील ना. ऑफकोर्स पप्पा. आमच्या मॅम पण म्हणतात की एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं. त्याला शिकवता माझी पण रिव्हिजन होऊन जाईल ना पप्पा. वा ओके मी ना नोट्स काढल्यात ती वही तू एकदा वाचून घे तरी तू पास होशील. ठीक आहे एक मिनिट. हा ओके. आणि मला सांग तुला कुठले कुठले टॉपिक्स अवघड जात आहेत ते आपण डिस्कस करू. मला मॅथमॅटिक्स अवघड जातं. काय मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स. अरे उद्याच पेपर आहे ना. हो तेच मला ना काका खूप अवघड जातं. त्यात सर काय बोलले येताना संकेत बॉक्स पण घेऊन या. तो पण नाही बाबा माझ्याकडे. त्यात ते पॅरेलाल आणि हायपरलाल ते तर मला काही जमतच नाही बाबा. नाही पॅरेलाल हायपरलाल आमची प्रिया व्यवस्थित समजावेल. मला नाही येत पॅरेलाल हायपरलाल. तुला नाही येत. मला नाही येत पॅरेलाल. मला माहित नाही हे अशी काय तू बोललीस ना तुझा सगळा अभ्यास झालाय. पॅरेलाल माहिती मला. प्रिया मला कशाला बोल. प्रियाचा अभ्यास झाला मी काय करू. काय करताय. प्रियाचा अभ्यास झाला नाही. नाही पप्पा मी सगळा अभ्यास केला पण पॅरेलाल मला नाही. का बोललीस मला माझा अभ्यास झालाय पप्पा. एक मिनिट नाही संकेत बॉक्स नाहीये माझ्याकडे. संकेत बॉक्स पण नाही मला सांगायचं मी आणलं. त्या दिवशी सरांनी सांगितलं आपला लेक्चर चालू होता हॉल तिकीट देत होते. मी होते तेव्हाच बोले मी संकेत बॉक्स घेऊन येतो. मी तुम्हाला म्हटलं होतं पण गावी नको जाऊया 2 दिवस. तेव्हाच त्यांनी ते पॅरेलाल हायपरलाल शिकवलं असणार. मी संकेत बॉक्सची व्यवस्था करतो. पॅरेलाल हायपरलाल. एक मिनिट M1 की M2 आहे आय थिंक. हे मला सांग कुठे आहे. 2 मिनिटं. दिस हा त्याला सगळं माहिती आहे ना. हे लगेच पाठ करायला लागे. हे पाठ आहे मला. पाठ आहे. पॅराबोला आणि हायपरबोला आहे ते. येडायस का रे. नाही घेतलं ना मी कशाला केलं सर. हे येतं मला पप्पा. पॅराबोला हायपरबोला येते. पॅराबोला हायपरबोला कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह लेन्सेस मध्ये वापरतात म्हणजे ऑप्टिक्स मध्ये वापरतात. काय कळलं. ओ काय कळलं काय. ऐकतो आणि देतो. आधी ऐकून घे ना मग. चष्मा लक्षात ठेव. सगळं लिहून घ्या. चष्मा आणि प्रोजेक्टाईल मोशन मध्ये यूज होतो. सॅटेलाइट लक्षात ठेव. सॅटेलाइट मध्ये उपयोग होतो याचा. ओके काय बोलतो पण त्याचा खरंच उपयोग होतो काय. नाही मला वाटलं आपल्याला घाबरवण्यासाठी काहीतरी भीतीदायक शब्द शिकवतात की काय. घाबरवायला कोण बुवा आहेत ती लोक. काका
असं का करते हो, हो. एक मिनिट नाही नाही नाही, हो ते बरोबर आहे. आणि माझं कसं मी पॅरेलल विसरून जातो डोक्यात. नाही नाही विसरणार नाही, त्याचं काही चूक नाही आहे. मला कसं लक्ष्मीकांत पॅरेलची गाणी ऐकायची सवय आहे ना, तर पॅरेलल तेवढं त्यानं डोक्यात ठेवला का नाही. पॅरलल कळला, हायपरलाल कुठून आणलाय ने? हा ते बरोबर आहे, जरा चुकीचं आहे. म्हणजे त्या कसा जरा उत्तराच्या जवळपास असतो. पॅरेलल कसा तू जवळपास आहेस. हा आणि ते हे जे काय हायपरलाल आहे ना, ते तू तिथं बसत नाही. खरं म्हणजे लक्ष्मीकांतच्या इथं बसत नाही, ते जरा तुझं चुकतं हे लक्षात ठेव. पप्पा हा हा संकेत बॉक्स नाहीये पप्पा. मी जातो लगेच आणतो. नाही नाही अरे संकेत बॉक्स तुमच्याकडे नाही का? अरे संकेत बॉक्स म्हणजे काय ते बघा, असं आपण उघडल्यावर नाही काय पोरी त्याच्यावर वेळापत्रक चिकटवतात आणि पोरं हिरोईनचे फोटो चिकटतात, तो संकेत बॉक्स. बाप बेटा दोघंही येडे आहेत. कंपास बॉक्सला संकेत बॉक्स बोलताय तुम्ही? काय संबंध आहे कंपास बॉक्स संकेत बॉक्स? काही रिलेशन आहे त्याचं? बरोबर बोललो ना. नाही नाही तसं ना, हा कसा उत्तराच्या जवळपास असतो. उत्तराच्या कसा बघ मंदार कसं आहे, लांब नाही उत्तराच्या जवळपास आहे. म्हणजे संकेत बॉक्स आणि कंपास बॉक्स जवळ आहे. पण मग असं हायपरलाल आहे ना, तर तिथं बसत नाही. तर लक्षात ठेव, लक्ष्मीकांतचा जवळ बसत अरे नाही. काहीच जवळ नाही, सगळं लांब लांब आहे. तुम्ही निघा. माझी पोलगी रिलॅक्स होती, उगाच तुझ्या नादाला लागून ती हायपर होते. तुम्ही निघा निघा निघा. सॉरी काका काका नाही नाही खरं सॉरी. ओके हा आता आपण बायोलॉजीचा अभ्यास करू. हा बायोवादीचा तो झालाय माझा सगळा. झालाय? हा हा वसई फोकसचा माझा तोंपात आहे. कसलं काय? वसई फोकस. वसई फोकस काय आहे? ए दाखव बाबा काय वसई फोकस किती मार्क आलाय? किती मार्क आलाय? खूप मार्काच आहे. ते माहिती आहे, दाखव आधी काय खूप मार्क आला. दाखवतो का? हा काका वसई फोकस बेदूक फाडल्यावर जे बाहेर येतं ना, अरे त्याला इसोफेगस असं म्हणतात. हा तेच इसोफेगस लिहिलं, वसई फोकस बोलशील त्याला? हा तेच ते टणकचं वळ असतं ना. टणक स्टमक टणक कुठलं? नाही नाही कसं आहे खांडेकर, मी बोललो ना, म्हणजे तो सगळा उत्तराच्या जवळपास असतो का नाही. आता वसई फोकस आणि काय आहे तर जवळ आहे का नाही. इसोफेगस. पप्पा वसई फोकस टोपण नाव असेल इसोफेगस तर? बाळा नाही नको तू हाय परू, याच्या नादाला नको लागूस. ए तुम्ही निघा रे. निघा, निघा. नाही काय होणार आहे तुमचं? निघा. नाही निघतो नाही आत्ताच्या आत्ता निघा म्हटलं. थोडासा कसा थोडीशी भर पडली ज्ञानात म्हणून त्याला आणला होता. नको तुमची भर, निघा तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. जातो काका जातो. फक्त पिया प्लीज जाता जाता काहीतरी टीप दे ना, म्हणजे टेन्शन नाही राहणार मला. खूप टेन्शन आलंय, मला काही सुचत नाही. तू नको टेन्शन नाही घेऊ आठवते काय केलेला अभ्यास. बाळा, ह्यांचं नको ऐकू बाळा. तू नको टेन्शन घेऊ का बस. काका मी समजवू का? मी समजवते. समजाव, तूच घातलास गोंधळ. मी समजवतो का? पिया बस, खाई बस. पिया बघ, जरा पण टेन्शन घ्यायचं नाही. नाही नापास होणार. पिया रडू नकोस. कोणतरी बोललाय रडायचं नाही, लढायचं. बघितला याला म्हणतात पोरगा. नाव गाडील माझा पोरगा ना, फायटर आहे फायटर. त्याला सांगा कोणासोबत लढायचंय ते, नाही तर आयुष्यभर लढत राहील आणि कुत्र्यासारखा मार खाईल. बरे हे शिकवण्यापेक्षा ना एक काहीतरी त्याला बुद्धी वाढवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं. 1-2 बदाम खायला द्यायला पाहिजे होते त्याला. बदाम देतो पण तो बियर मागतो त्याच्याबरोबर. बदामासोबत बियर प्यायची असते. नाही बाळा, तू प्रत्येक शब्द नको पकडूस त्यांचा. त्यांचं काय ऐकते. तुम्ही निघा बा. नाही निघतो, पण तू कशाला टेन्शन घेते. मला कळत नाहीये. मला ना मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे मी 12वीचाच अभ्यास केलाय ना. हो बाळा. माझ्याच बोर्डाचा अभ्यास केलाय ना. ICSE CBSE कुठल्या बोर्डचा अभ्यास केलाय मला आठवेल ना सगळं. माझं सिलेबस प्रिया तू नको टेन्शन नाही घ्यायचा माणसात. टेन्शन घेऊन काय होणं काय मला सांग. बघ काय आहे, आयुष्य पण ही एक परीक्षा असते आणि 12वीची पण ही एक परीक्षा असते का नाही. आणि कसं आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मी तर जिनाच बांधलाय का नाही. जिना बांधलाय अपयशा 80-90 पायऱ्यांचा. आणि कधी कष्ट करायचं. कष्टाशिवाय पर्याय का मला सांग. अजिबात नाही. अजिबात नाही. कष्ट हे माणसाने केले पाहिजे. आणि कष्ट केल्याशिवाय मोरे होता येत नाही. आणि मोऱ्या होणे म्हणजे काय साधी गोष्ट नाही. काय त्याला व्हायचं पण नाहीये मोरे. निघा इथून. निघा म्हटलं ना तुम्ही. पण तू पप्पा मी खरं सांगू का, मी ड्रॉप घेते. वेडी आहेस का बाळा? मला डिप्रेशन येतं. फेल होणार मी. अगं नाही, वेडी आहेस का बाळा? पिया टेन्शन नको घेऊ. हे बघ, जर चुकून तू नापास झालीस ना, समोरची आपली चायनीजची गाडी आहे ना, तिथे माझी ओळख आहे. तुझं कॅल्क्युलेशन चांगलं आहे की नाही, तिकडे मी तुला काउंटरला बसू. तुझं दिवस रात्र कष्ट केले तर दिवसभर तुला एक हाफ फ्राईड राईस देणार. तो तू पप्पा आणून द्यायचा. त्यात संडे, वेनडे, फ्रायडे, वेनसडे 3 दिवस लॉलीपॉप फ्री. अजून काय पाहिजे औषध?
खऱ्या अर्थाने स्ट्रेस बस्टर परफॉर्मन्स होता. मस्त. असं रसिक काहीतरी टिप द्या ना. छान मस्त. प्रिया तुझ्याकडे पाहिलं ना मी, मला 12वीच्या म्हणजे परीक्षेच्या वेळीचे दिवस आठवले. त्या काळी ना मी सेम मंदार सारखा होतो. अशक्य म्हणजे खरोखर मला असे टेन्शन घेणारे मित्र समोर दिसले की मला फार कॉम्प्लेक्स यायचा. पण रंजक विषय होता आणि फार छान पद्धतीने मांडलात तुम्ही तो. म्हणजे मी कोर्टाची पायरी चढू नये ऐकलं होतं, पण मोरे तुझा जिना बघता त्याची पायरी तर कधीच चढू नये. 80-90 पायऱ्यांचा अपयशाचा तुझा जिना असेल. अगं ग ग, खतरनाक वाक्य होतं. फार मजा आली. पशा मस्त, मंदार मस्त, मजा आली ओव्हरऑल. आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.